नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु। उपस्थित सद्धम्मातीत सद्धम्मशील बुद्धा ब्रॉडकास्ट आणि निब्बाण बुद्धाचा सर्व श्रोता वर्ग, आपल्या सर्वांचा अत्यंत हर्ष मनाने अनुमोदामी साधुवाद। आज विशेष रूपाने जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आपण सर्वच जण मागील संबंध वर्षभराच्या कालावधीमध्ये कोविड-19च्या अत्यंत नकारात्मक वर्षामध्ये आपण प्रवास केला, तरीही आयुष्य थांबत नाही, आयुष्याचा प्रवास कधी थांबणार नाही आणि जे जे आपल्याला करणं शक्य आहे ते करून या मानसिकतेवरती कसा विजय मिळवता येईल त्याचा एक प्रयत्न करूया। आणि म्हणून अनेक वेळा अनेक संस्कार आले, प्रोग्राम आले, कार्यक्रम आले, आपण ते करत राहिलो आणि संकटावरती मात करण्याची ही प्रचंड मोठी ऊर्जा आपणाला या निसर्गाने दिलेली आहे। आजच्या दिवसाचं मोठेपण आणि महत्त्व या समग्र जगाला आहे, कारण आजचा दिवस पूर्ण विश्वभरातल्या स्त्रियांना आज त्यांच्या विचारांना, स्त्रीच्या स्वाभिमानाला, स्त्रीच्या सौंदर्याला, तिच्या विचाराला आणि तिच्या अस्तित्वाला या निसर्गामध्ये स्थापित करण्यासाठी कार्य करतो। आज विशेष रूपाने स्त्री आणि तिचं जीवन, स्त्री तिचा सन्मान, स्त्री तिचा त्याग, स्त्री तिचं मोठेपण, स्त्री तिची सहनशक्ती, स्त्री आणि तिचा प्रयत्न, स्त्री आणि तिचा इतिहास, स्त्री आणि तिचा वर्तमान, स्त्री आणि तिचं भविष्य, हे शब्द आपल्या कर्णपटलावर पडताच स्त्री म्हणून आईची आठवण होईल, बहिणीची आठवण होईल, स्त्री म्हणून मैत्रिणीची, पत्नीची आणि या निसर्गाने अनेक रूपाने दिलेल्या अनेक नात्यातून माझ्याशी, तुझ्याशी, जगाशी, समाजाशी संबंधित असलेल्या त्या महान स्त्रियांचा आपल्याला स्मरण होईल। आणि म्हणून आज जागतिक स्त्री महिला दिवस अनुमोदित करताना जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून विशेष रूपाने महिलांनाच आपले विचार व्यक्त करता यावेत। अद्यापर्यंत वर्तमान काळातल्या स्त्रियांनी इतिहासातल्या स्त्रियांना किती वाचला आहे, वर्तमान काळातल्या स्त्रियांनी भूतकाळातल्या स्त्रियांच्या त्यागाचे किती मोठ्या विस्तृत, अस्खलित आणि प्रांजळपणे वर्णन केलं आहे। भूतकाळातल्या स्त्रियांचा त्याग, समर्पण, आंदोलन याच्याच प्रभावाने आजच्या काळातली स्त्री स्वतंत्र झाली का? तुमच्या स्वातंत्र्यासाठी भूतकाळातल्या कोणकोणत्या ऐतिहासिक स्त्रियांनी योगदान दिले आहे? आज बदललेला काळ, बदललेला दिवस, बदललेलं घर, बदललेली भाषा, बदललेलं सौंदर्य, बदललेले वस्त्र, बदललेलं खानपान, या साऱ्या मुक्त संचाराच्या या स्त्री स्वातंत्र्याच्या पाठीमागे काय एखादी दैवी शक्ती आहे? स्त्रीने कायम एखाद्या मान्यतेला आपलं वैभव, दैवत्व, कुलदैवत्व, ईश्वर, परमेश्वर, भगवान सारं मानलं। भूतकाळातली स्त्री
आपल्यावर झालेला एखादा अन्याय असेल तर तिने काय म्हटलं की हे परमात्म्याला वाटलं म्हणून माझ्यावर अन्याय झाला, मी अन्याय सहन करण्यासाठीच आहे. परंतु या धारणेला बदलवण्यासाठी याच निसर्गातल्या अशा काही स्त्रियांचा जन्म झाला की त्यांनी आपल्या अन्यायाला जबाबदार कोणी ईश्वर नाही, भगवान नाही, देव नाही, परमेश्वर नाही, आपणच आहोत. आपण अन्याय सहन करतो म्हणून आपल्यावर अन्याय होतो का? किंवा भूतकाळात वर्षानुवर्ष एक स्त्री म्हणून मी अनेक रूपाचा अन्याय सहन केला म्हणून माझ्यावर अन्याय झाला का? असे अनेक आणि अनेक प्रश्न आज भूतकाळातली स्त्री, वर्तमान काळातली स्त्री आणि भविष्यात येणारी स्त्री, अशा अनेक प्रकारच्या स्त्रियांच्या समोर असलेले प्रश्न, बदललेला काळ, एकंदरीतच या दोन्ही टोकाचा लेखाजोखा आज विशेष रूपाने घेण्यासाठी मी स्वतः वदंत मैत्रेय घोष, आयुपाल स्थवीर, PhD स्कॉलर, मुंबई विद्यापीठ, तद्वतच आज विशेष रूपाने महिला दिन आहे आणि या महिला दिनाच्या निमित्ताने आज ज्यांच्या घरी आपण हा स्टुडिओ उभा केला आहे त्या आदरणीय उपासिका आणि त्या स्वतः शिक्षिका आहेत. आदरणीय स्वाती अजय गायकवाड माझ्या उजव्या बाजूला बसलेल्या आहेत. त्या मीरा भाईंदर महानगरपालिका इथे शिक्षिका म्हणून आज त्या अनुमोदित आहेत. मैत्रेय फाउंडेशन नावाचा एक सुंदर कार्य करणारं विरार, वसई, पालघर, डहाणू या एरियामध्ये सुंदर काम करणारा एक ऑर्गनायझेशनच्या त्या सदस्य आहेत. आज ते आपल्यासोबत जॉईन झाले आहेत. मी त्यांचं स्वागत करत आहे. त्याचबरोबर अपेक्षा अमृत भातनकर या सुद्धा BA B.Ed झालेल्या आहेत आणि BMC सारख्या अत्यंत प्रभावशाली संस्थेमध्ये त्या शिक्षिका म्हणून आज त्यांचं योगदान देत आहेत. त्यांचंही आज मी या ठिकाणी स्वागत करत आहे. त्याचबरोबर सीमा प्रमोद पवार विशेष रूपाने त्या बिझनेस वुमेन आहेत, त्या उद्योजिका आहेत आणि त्यांचा स्वतःचा बिझनेस आहे बीटेक लिंक म्हणून आणि त्या स्वतः त्याच्या ओनर आहेत. त्यांचं एज्युकेशन बीटेक इलेक्ट्रिक अँड टेलिकॉम मध्ये त्यांचा पूर्ण पदवीचं एज्युकेशन झालेलं आहे. मी तुमचंही स्वागत करत आहे. त्याचबरोबर रश्मी चंद्रकांत जाधवताई आपल्या सर्वांच्या परिचयाच्या आहेत. त्या पाली MA मुंबई विद्यापीठातून त्यांनी पदवीचा अभ्यास केला आहे. त्यांना मी अभ्यास करताना पाहिला आहे. प्रशासनाचा त्यांना अनुभव आहे. आजही त्या कार्यरत आहेत. आदरणीय रश्मी चंद्रकांत जाधव यांचे मी स्वागत करत आहे. त्याचबरोबर रेवती लक्ष्मण मोरे ह्या सुद्धा BA B.Ed आहेत. त्याही या ठिकाणी डहाणू जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातल्या एका शाळेवरती शिक्षिका म्हणून आजही त्या कार्यरत आहेत आणि आपल्या शिक्षणाचा अनुभव आज आपल्या समोर ते शेअर करतीलच. त्याचबरोबर संघमित्रा मनमीत बर्वे त्या MSc B.Ed आहेत. त्या सुद्धा शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवत आहेत. त्या सुद्धा आज मी त्यांचं सुद्धा आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने संघमित्रा मनमीत बर्वे यांचं सुद्धा मी स्वागत करीत आहे. खरं तर हा परिचय झाला. वेल एज्युकेटेड, वेल क्वालिफाईड स्त्री आणि तिचा शैक्षणिक क्षेत्रातलं योगदान आणि त्या योगदानातून तयार झालेला एक अनुभव फार महत्वाचा आहे. अनुभवाशिवाय कागदावर काय लिहिल्या जाते, कागदावर काय म्हटल्या जाते आणि कागदावरती काय लिहून आपल्याशी शेअर केल्या जाते हे बऱ्याच वेळेला आपण अनेक कागद वाचली, अनेकांनी लिहिली. सर्वच कागद खरे नसतात, सर्वच आर्टिकलही खरे नसतात. इतिहासातले सर्वच दाखले तसेच असतील असा दावा करणं कठीण आहे. मग खरं काय आहे? तर स्त्रीचा अनुभव की जिने प्रत्यक्ष घेतलेला आहे. आणि म्हणून आज आपण साधारणतः तुमचे जे अनुभव आहेत, आजच्या परिस्थितीतले जे अनुभव आहेत, ते अनुभव इतिहासातल्या अनुभवाशी मॅच करतात का? सर्वात महत्वाचा प्रश्न तो आहे की इतिहास तर वाचला, परंतु इतिहासातले जे काही दाखले आहेत, प्रसंग आहेत, विचार आहेत, ते मॅच करतात की नाही याच्यावरती आपण पाहूया, भाष्य करूया. खरं तर माझं मी कर्तव्य समजतो की एवढ्या शॉर्ट नोटीसवरती आपण सर्वच जणी इथे आपण आलात
सन्मान केला आणि मी आपल्या सर्वांना या कार्यक्रमाचा भाग म्हणून एक स्वागताचं अनुमोदन म्हणून आणि विशेष रूपाने महिला दिनाचा अत्यंत प्रभावशाली स्वागत म्हणून मी आपल्या सर्वांना एक एक पुष्पगुच्छ देऊन मी आपल्या सर्वांचा सन्मान करीत आहे. आपण ते पुष्पगुच्छ घेऊन अनुमोदित व्हावं. आपल्या पॅनलिस्ट म्हणून आज आलेल्या स्वाती अजय गायकवाड, अपेक्षा अमृत भातंकर, सीमा प्रमोद पवार, रश्मी चंद्रकांत जाधव, रेवती लक्ष्मण मोरे आणि संघमित्रा मनमीत बर्वे या अत्यंत पदवीधर शिक्षित आणि आपापल्या अत्यंत शैक्षणिक क्षेत्रातल्या हुद्द्यावरती काम करणाऱ्या स्त्रियांच्या सोबत पुढील काही मिनिटे आपण आपली चर्चा कंटिन्यू करणार आहोत. आपण सुरुवात करूया आदरणीय धम्मोपासिका आणि शिक्षिका स्वाती ताई यांच्याकडनं. त्या स्वतः MA DED आहे, शिक्षिका आहेत आणि त्यांचा प्रश्न आहे कारण त्यांचा एरियाज आपण म्हटलेला आहे की स्त्रियांचा जो भूतकाळ आहे एक पास्ट टेन्स आहे किंवा भूतकाळातली स्त्री आहे आणि त्या स्त्रीला बदलण्याचा थोडासा एक आधार मिळाला आणि ती बदलता बदलता ती कशी बदलली याच्याबद्दलचं भाष्य त्यांना काय वाटतं किंवा त्यांच्या विचारातलं काय मत आहे. तर स्त्री, तिचा भूतकाळ आणि आजची बदललेली परिस्थिती याबद्दल आपलं काय मत आहे की आपण आज पाहत आहात, शैक्षणिक क्षेत्रात पाहत आहात, सामाजिक क्षेत्रात मैत्रेय फाउंडेशनच्या रूपाने आपण कामही करत आहात. हे सर्वच करताना एक स्त्री म्हणून, एक पत्नी म्हणून, एक बहीण म्हणून तुमच्या अगोदरचं एक जनरेशन म्हणजे भूतकाळ तो 50 वर्षापूर्वीचा असू शकेल, 100 वर्षापूर्वीचा असू शकेल आणि त्याच्यानंतर आज बदललेल्या परिस्थितीत तुम्हाला ह्या दोन्ही टोकाकडे पाहताना तुम्हाला काय वाटतं किंवा तुम्ही कसं भाष्य करायला, कसं विश्लेषण कसं कराल? मी सर्वांना आधी महिला दिनाच्या शुभेच्छा देते सर्व प्रेक्षकांना. बघा, आपण आज आम्ही इथे बसलेलो आहोत त्याचं पूर्णपणे मी योगदान सावित्रीबाई यांनाच देईन की त्या एक शिक्षिका झाल्या म्हणून आम्ही आज इथे सन्मानाने बसलेलो आहोत. शिक्षिका म्हणून आम्ही सगळे शिकलेलो आहोत आणि आज त्यावेळेची परिस्थिती अशी होती की सावित्रीबाईंना खूप त्रास झाला त्यावेळी शिकताना, शिक्षण घेताना, शिक्षक म्हणून होताना. पण आज आम्हाला खूप सहज ते शिक्षण दिलेलं आहे, घेतो आम्ही आता. नंतर मी नाव घेईन ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं की संविधानात बाबासाहेबांनी स्त्री आणि पुरुष समानताला खूप महत्त्व दिलं आहे आणि त्यामुळे आपल्या प्रत्येक जी गोष्ट स्त्रीला मिळालेली आहे ती पुरुषाच्या बरोबरीने मिळालेली आहे. मग ते संपत्तीचे हक्क असू दे किंवा कुठल्या शिक्षणाचे हक्क असू दे. आज स्त्री IAS ऑफिसर पासून उच्च पदावर आहे, ते बाबासाहेबांच्याच योगदानामुळे असं मी म्हणेन. घटनेमध्ये आपल्याला नंतर बाबासाहेबांनी त्यावेळी सांगितलं होतं 1942च्या सभेमध्ये की स्त्री आणि पुरुष ही समानतेने सांगितलं असं. त्यांनी ते स्त्रियांना सांगितलं लग्न लवकर करू नका. आणि म्हणजे आत्ताची परिस्थिती बघितली तर आपण हे आता विचार करतोय पण 1942ला बाबासाहेबांनी सांगितलं होतं की लग्नाची घाई करू नका आणि जर लग्न तुम्ही आधी सेटल व्हा नंतर लग्न करा. नंतर आताची परिस्थिती बघितलं तर आता बरोबर तशीच परिस्थिती आहे. आणि नंतर बाबासाहेब तुम्ही स्त्रीने म्हणजे पतीची मैत्रीण व्हा, त्याला पतीला सांगा की मी तुझी मैत्रीण आहे, मी तुझी गुलाम नाहीये, हे बाबासाहेबांनी त्यावेळी सांगितलं होतं. आणि आपण त्याचा जर विचार केला तर आताची परिस्थिती अजूनही काही काळात खूप स्त्रीला फ्रीडम मिळालेला आहे. ठीक आहे, काही भागामध्ये अजूनही थोडंसं स्त्रीला दाबलं जात आहे. तिला जरी शिक्षणाने ती जरी मुळे असेल तरी ती पुढे आहे, पण तरी काही स्त्रीला दाबलं म्हटलं जाते, तिला स्वतःचं मत व्यक्त करता येत नाहीये. पण तरी तसा विचार केला तर आज जर एखादी वैमानिक होते, पायलट होते, तर एक रिक्षा ड्रायव्हर पण एक स्त्री आहे. म्हणजे हा खूप बदल झालेला आहे. त्यावेळी स्त्रीला कंपनीच्या बाहेर जाताना पण खूप लोकांना त्रास व्हायचा. तिला घरातल्या पूर्ण कुटुंबाचा जर विरोध झाला, जरी सावित्रीबाईंचं उदाहरण घेतलं तर ज्योतिबाईंनी त्यांना तिला शिकण्यासाठी प्रवृत्त केलं, पण त्यावेळी त्यांना त्याच्या सासऱ्याने त्यावेळी विरोध केला आणि त्यांना घर सोडावं लागलं. आणि पण त्यावेळी आताची परिस्थिती अशी नाहीये. आता स्त्री खूप पुढे आहे आणि ती मला वाटतं स्त्रीने प्रत्येक स्त्रीने आता पुढे यायलाच पाहिजे आणि त्याला सगळ्यात महत्त्वाचं शिक्षण आहे. शिक्षण घ्यायला पाहिजे आणि पुढे यायला पाहिजे. काय तुमचं मत आहे की ज्यावेळेला बदललेली आजची स्त्री आणि
बदलण्याच्या अगोदरची भूतकाळातली स्त्री, हे दोन स्थित्यांतरे ज्यावेळेला आपण कम्पेअर करतो, याची तुलनात्मक स्टडी करतो, त्यावेळेला साधारणतः आपल्याला माहिती आहे की न बदललेल्या परिस्थितीमधली अवस्था ती भयानकच आहे आणि बदललेली परिस्थिती ही थोडीशी स्वीकारार्ह आहे. आणि तुम्ही ते विश्लेषणही केलेलं आहे. मुळात प्रश्न हा पडतो की भूतकाळात बदलण्यासाठी जी प्रेरणा मिळाली, जसं तुम्ही नाव घेतलं, सावित्रीबाई फुले असतील, पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि तत्सम अनेक आहेत की ज्यांनी स्त्री मुक्तीचा लढा उभा केला, लढला आणि लोकांपर्यंत स्त्री मुक्तीचं महत्त्व पटवूनही दिलेलं आहे. आणि म्हणून स्त्रीचा भूतकाळ आणि वर्तमान काळ या दोन गोष्टींना कसं विश्लेषित कराल? म्हणजे मला असं म्हणायचं आहे की हे सहज मिळालं नाही. जे लोक ऐकतील, मला असं म्हणायचं आहे की भूतकाळ हा इतका भयानक होता आणि वर्तमान काळ हा इतका चांगला आहे, हे खरंच एवढं इझी आहे का? नाही सर, कठीणच आहे. ओके ओके, डेफिनेटली या प्रश्नाचा उकलच अशी होते की भूतकाळातली स्त्री ही अनेक चटके, अनेक अन्याय, केवळ घरातला अन्याय नाही, तिला सामाजिक अन्याय होता, धार्मिक अन्याय होता, शैक्षणिक अन्याय होता, कौटुंबिक अन्याय होता. तिच्या विचारांना व्यक्त करण्यासाठी कोणताच प्लॅटफॉर्म नव्हता. आणि म्हणून तो प्लॅटफॉर्म देण्यासाठी आदरणीय स्वातीताईंनी उल्लेख केल्याप्रमाणे की पहिल्यांदा सावित्रीबाई फुले पुढे आल्या. खरं तर हा खूप चांगला विचार ताईंनी मांडलाय की सावित्रीमाईंनी स्त्री मुक्तीचा पहिला अलंकार या भारतीय समाज व्यवस्थेला दिला. खरं तर भूतकाळ यासाठी जाणून घ्यायचा आहे की हा अलंकार देताना सावित्रीमाईंना जो काही सहन करावा लागलेला भाग आहे, मग ते शेण फेकून मारलं असेल, दगड फेकून मारलं असेल, कोणी अपशब्द बोलले असतील, तुम्हाला वाईट टाकू असंही म्हटलं असेल, आणि तो अपमान एक दिवसाचा नाही, तो दररोज होत आहे. दररोज कोणीतरी त्या टोकाला जाऊन त्यांची हेळसांड करत आहे, अपमान करत आहे. परंतु सावित्रीबाई फुलेंनी याच्यातली कोणतीच गोष्ट नकारात्मक घेतलेली नाही आहे. म्हणजे मला असं म्हणायचं की भूतकाळातल्या लढलेल्या स्त्रियांच्या लढाऊपणामधून इतकं जबरदस्त लढाऊपणा दिसून येते, काय सकारात्मकता होती. एक सुद्धा क्षणभर त्या म्हटल्या नाही की मला कोणतरी दगड मारते, शेण मारते, हे काम सोडून देते आणि आपलं घरात बसून आपलं आयुष्य जगते, असं नाही म्हटल्या त्या. आज शेण मारलं, उद्या शेण मारलं, परवा शेण मारलं, तुम्ही मारत राहा, मी मात्र स्त्रीला मुक्त केल्याशिवाय थांबणार नाही. हा भूतकाळातल्या एका स्त्रीचा संकल्प आणि आज आपलं बदललेलं हे चित्र. खरं तर आजच्या बदललेल्या चित्राला मी प्रारंभीच म्हटलं, आपल्या बदललेल्या परिस्थितीला जबाबदार देव नाही, ईश्वर नाही, परमेश्वर नाही, दैवी शक्ती नाही, माता नाही, कोणीच नाही. तुम्ही बदललात. तुमच्या बदलण्याच्या पाठीमागे भूतकाळात अनंत चटके सहन केलेली स्त्रीच आहे. आणि म्हणून शतशत नमन करूया सावित्रीबाई फुलेंच्या त्यागाला की भूतकाळात त्या लढल्या आणि वर्तमान काळातला बदललेलं हे सारं वैभव, वैचारिक वैभव, सामाजिक वैभव, शैक्षणिक वैभव, किती किती बदल बघा. म्हणून म्हटलं होतं की स्त्रीचा भूतकाळ तो माता रमाईने पाहिला. म्हणजे सावित्रीमाईच्या पुढच्या जनरेशन म्हणून माता रमाईचंही आपण आयुष्य मला वाटते तसंच आहे. त्या माता रमाईच्या आयुष्याकडे सुद्धा आपण पाहिलं तर किती मोठा त्याग आहे, किती मोठं समर्पण आहे. केवळ आपला पती बॅरिस्टर व्हायला परदेशात गेलाय आणि इकडे आपल्या प्रिय पुत्राचा मृत्यू झाला, ही जर बातमी त्यांना कळाली तर त्यांचा शिक्षणात खंड होऊ शकेल. आणि म्हणून हे सांगायचं की नाही, इथपासून धैर्य असलेली स्त्री, तिच्या धैर्याने आपण बदललात, हे जग बदललं, समाज बदलला. म्हणून भूतकाळ आणि बदललेला वर्तमान काळ हे आपल्याला याच एका ज्येष्ठ लोकांनी दिलेलं. साऊंड इज नॉट वर्किंग? ओके, ग्रेट. ओके, मला वाटतं की आपण फार उत्तम पद्धतीने आपलं विश्लेषण केलं आहे. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न विचारत आहोत. अपेक्षा मातंगकर मॅडमला, त्या स्वतः शिक्षिका आहेत, BA BEd झालेल्या आहेत. आपल्याकडनं हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की सध्या प्राप्त परिस्थिती ही जी आजची परिस्थिती आहे आणि त्या आजच्या परिस्थितीमध्ये आजची स्त्री कशी आहे, हे प्रश्नाचा उकल अशी आहे की ती कशी आहे. ती सकारात्मक आहे का ती नकारात्मक आहे? ती समाधानी आहे का ती असमाधानी आहे? ती बेचैन आहे
का ती शांत आहे? ती अपेक्षित आहे का उपेक्षित आहे? का ती असं म्हणते की होय मी ध्येयवादी आहे? आजची स्त्री कशी आहे आजच्या परिस्थितीमध्ये? नक्कीच आदरणीय अपेक्षा भातकणकर मॅम आपल्या सर्वांना या बाबतीत सद्य प्राप्त परिस्थिती व आजची स्त्री याबद्दल आपलं विश्लेषण व्यक्त करतील. थँक्यू. सर्वांना सविनय जय भीम आणि आपल्या महिला दिनाच्या शुभेच्छा माननीय स्वातीताईंनी दिलेल्या आहेत आणि भंतींनी सुद्धा दिलेले आहेत. माझ्याकडून वैयक्तिक मी सुद्धा देत आहे. आणि मला विचारलेला प्रश्न हा साहजिकच एवढा सोपा नाही आहे, तरी मी माझ्या कुवतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करते की आजची स्त्री जेवढी आपल्याला स्टेबल वाटते ती अगदी सहजगत्या किंवा योगायोगाने झालेली नाही. तिच्यामध्ये खूप मोठं म्हणजे इतिहासाचं बळ आहे, जसं आपण वाचनातून किंवा आत्ताच्या चर्चेतून आपल्याला समजलेलं आहे की माता सावित्रीमाई असू द्या किंवा आपल्या माता रमाई असू द्या किंवा जिजाऊ असू द्या, ह्या सगळ्यांनी जो संस्कार केलेला आहे, स्त्रीला जे धारिष्ट्य दिलेलं आहे ते त्यांच्या कर्तृत्वातून आणि आपल्या वाचनातून शिक्षणातून आपण ते अंगीकारत आहोत. पण मला स्वतःला एक अशी खंत वाटते की आजच्या स्त्रिया आपण सगळ्या म्हणजे पाहतो की त्या वेल सेटल आहेत, सुबत्ता आहे त्यांच्याकडे, चांगले म्हणजे राहणीमान चांगलं वाटतं आपल्याला, छान कपडे वापरतात, छान दागिने वापरतात, म्हणजे भौतिक सुखसुविधेने एकदम स्टेबल वाटतात ते आपल्याला. आणि त्यांचं राहणीमान असं सगळं म्हणजे प्रत्येक लेवलवर जर आपण बघितलं, ग्रामीण भागात सुद्धा आज तेवढी म्हणजे मागासलेली स्त्री राहिलेली नाहीये कंपॅरिझन शहराच्या दृष्टीने. तो म्हणजे राहणीमान त्यांचं आपल्याला खूप असं उंचावलेलं दिसतंय. पण माझ्या मनात शंका येते की फक्त राहणीमान त्यांचं बाहेरून बदललेलं दिसतंय, आतून त्या किती बदललेल्या आहेत, त्यांची मानसिकता किती बदललेली आहे. की जर समजा एखादी आता नवीन सुनमुख घरात येते आणि ती सासू आहे, तर ती सासू त्या बदलून आलेल्या सुनेला कुठपर्यंत स्वातंत्र्य देते. ती एक स्त्री आहे आणि घरात आलेली सुद्धा एक स्त्री आहे. तिला आपली मुलगी म्हणून तिला स्वातंत्र्य देते की सून म्हणूनच तिला ती काही आडाखे बांधून देते की तुला हेच करायचंय बाबा, आपल्या घराण्याचं आहे, कुटुंबाचं नाव आहे किंवा समाजात आपली प्रतिष्ठा आहे. म्हणजे तिची मेंटॅलिटी काय आहे आणि सुनेची काय आहे, तर त्या दोघींमध्ये जी तफावत आहे ती माझ्या मते ती त्यांचं मैत्र जुळलं पाहिजे कुठेतरी. म्हणजे तिला आजची ती फॉरवर्ड स्त्री आहे आणि मागची स्त्री आहे, पण तिने तिला मागे न खेचता तिला स्विच ऑफ असं म्हणजे प्रोत्साहन दिलं पाहिजे की बाई आजच्या समाजात आपल्याला पुढे जायचंय, कोणत्याही प्रकारे मागे राहायचं नाही आणि पुढची पिढी आपल्याला सकारात्मक घडवायची आहे. आपल्या घरातून आपण ही सुरुवात केली पाहिजे, तर शेजारी आजूबाजूला माहीत पडेल की आपण पॉझिटिव्ह विचार करतोय. किंवा आपल्या घरात जी लहान मुलं आहेत, मुलगी आहे किंवा मुलगा आहे, तर त्यांना आपण समानता दिली पाहिजे. खाण्याच्या बाबतीत, कपड्याच्या बाबतीत, विचाराच्या बाबतीत, इव्हन खेळाच्या बाबतीत सुद्धा मुलगा मुलगी हा भेद न करता त्यांना समानतेची वागणूक दिली पाहिजे. आणि जेव्हा ते टीन एज मध्ये जातात, म्हणजे एक जस्ट शिक्षिका म्हणून मी सांगेन की आपण लैंगिक समानता असा एक विषय घेतो आणि तेव्हा तो फक्त पुस्तकापुरती किंवा एक दोन टॉपिक पुरती आपण ते सोडून देतो. पण आजची स्त्री जेव्हा म्हणजे पूर्ण कॉन्फिडन्सने ती बाहेर पडते, पण ती घरी येईपर्यंत तिची आई, बहीण किंवा म्हणजे घरातल्या जो स्त्रीवर्ग आहे त्यांच्याबरोबरच भाऊ असेल, तिचे पती असतील किंवा सासरे असतील, आई वडील असतील, जे कोणी नातेवाईक आहेत, त्यांना एक चिंता असते की अरे बापरे, रात्रीचे 9 वाजून गेले, अजून माझी मुलगी घरात आलेली नाही. फोन करून सांगते परंतु अजून ती समोर दिसत नाहीये, कुठे अडकली तर नसेल ना, कशी येईल, रात्र झाले. मग ही भीती निर्माण का होते? जर स्त्री स्वतंत्र झालेली आहे, तिला स्वतंत्रता मिळालेली आहे, पण ती एवढी म्हणजे असं कुठेतरी दबलेली आहे की आता रात्र झाले, इथे म्हणजे मला वाहन मिळेल की नाही, मी एकटी माझ्या घरी सुरक्षित पोहोचेल की नाही, ही जी भीती आहे ही का निर्माण झालेली आहे आजच्या स्त्रीमध्ये? का ती बिंदास म्हणजे जसे पुरुष किती वाजले तरी अरे जाईन मी बिंदास असे म्हणजे बोलतात, तशी ती तेवढी बिंदास नाही होऊ शकत. तिला कुठेतरी म्हणजे घरच्यांना सुद्धा चिंता आहे आणि तिला स्वतः सुद्धा घरी पोहोचत नाही तोपर्यंत तिला टेन्शन येते. तर हे टेन्शन काय येतं की आज ती प्रत्येक ठिकाणी म्हणजे आपण वाचतोय, अनुभवतोय की कुठे बलात्कार होतात, कुठे विनयभंग होतो, कुठेतरी छेड काढली जाते, कुठेतरी टक्के टोमके मारले जातात किंवा बदला घेण्याच्या दृष्टीने कोणीतरी समजा आपलं प्रेम सक्सेस झालेलं नाहीये तर ऍसिड फेकतायत.
अशा ज्या काही घटना घडत आहेत तर ह्याच्यावर विचार व्हायला पाहिजे. ओके. एक तर तुम्ही एक मध्ये बोलताना एक शब्द वापरला होता हा. की जेव्हा ती लग्न करून येते हा तेव्हा तिला सासू म्हणा किंवा सासरा म्हणा किंवा तिचा नवरा म्हणा किंवा घरातले इतर लोक स्वातंत्र्य देतीलच की नाही माहित नाही. हा पण मला असं वाटतं की स्वातंत्र्य दिल्यानंतरच तिने घ्यायचं का किंवा तिचं स्वातंत्र्य तिने लढून घ्यायचं आहे हा 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 मोठा प्रश्नच आहे की समाजात नाही. पडलेला हा प्रश्नच आहे. कारण अजून ती रूढी बदललेली नाहीये. आपल्याला स्वातंत्र्य कोणी देणार नाहीये. हा. ओके. हो. आपल्याला स्वातंत्र्य घ्यावं लागणार आहे. म्हणजे मला वाटत नाही की जगातली कोणतीच सासू अशी म्हणणार नाही की हा तू आता हे घर तुझं आहे हे तुझे नाही होणार तसं. कारण ती तशी एक जळणघळण झालेली आहे. आणि म्हणून आपल्या आजच्या स्त्रीकडे ते स्वातंत्र्य माझं आहे म्हणजे काही रूढी या बदलल्या पाहिजेत. नितांत आपल्या स्वतःच्या स्वातंत्र्यावरती प्रेम करणारी स्त्री ती आजची असावी. आणि मला वाटतं की हे कायम भूतकाळामध्ये जे होऊन गेलेले लढव्य स्त्रिया आहेत त्यांनी सुद्धा तेच म्हटलंय की तू तुझं जीवन जगलं पाहिजे, तुझे अस्तित्व तू टिकवले पाहिजे. स्त्री म्हणून तुझं स्वातंत्र्य तुला कोणी देणार नाहीये, तुला ते हिरावून घ्यावं लागेल. आता स्वातंत्र्य हिरावून घेणे म्हणजे काय कायम भांडणं करणे नाहीये, लढणे नाहीये. स्वातंत्र्य हिरावून घेणे किंवा स्वातंत्र्यासाठी लढणे याचा अर्थ आपलं अस्तित्व दाखवणे. मग ते सून म्हणून म्हणा किंवा मुलगी म्हणून म्हणा, पत्नी म्हणून म्हणा, बहीण म्हणून म्हणा. मला वाटतं की कायम ह्या सध्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपण जे काही पाहत आहात, अनुभवत आहोत, जे काही आपल्याला दिसत आहे, ही प्रत्येक गोष्ट आपल्याला सध्या प्राप्त परिस्थितीमध्ये मला वाटतं दोन अँगल आहेत. मला वाटतं की तुम्ही पण मला अग्री कराल किंवा सहमत असालच की एकीकडे खूप बदललेली स्त्री दिसत आहे आणि दुसरीकडे त्या स्त्रीवरती तेवढ्याच टोकाचा अन्याय अत्याचार होताना सुद्धा दिसत आहे. म्हणजे एकीकडे एक न्यूज वाचल्या जाते की अगदी 20-22 वर्षाची हिमा दास की जी आदिवासी गर्ल आहे परिस्थिती व्यवस्थेप्रमाणे आणि तिला स्पोर्ट्स मध्ये तिला गोल्ड मेडल मिळालेलं आहे, ऑलिम्पिक मेडल मिळालेलं आहे आणि ऑनररी तिला DSP म्हणून पद सरकारने बहाल केलेलं आहे. म्हणजे इतकी बातमी ऐकून ते फोटो पाहून म्हणजे आम्ही पण शेअर केले, आमच्या फेसबुकला शेअर केले, व्हॉट्सअपला शेअर केले, आपण सर्वांपर्यंत ते पोहोचवले की एक एवढी मोठी अचिव्हमेंट एवढ्या कमी वयामध्ये एका मुलीला मिळाली आहे. ती बदललेली ती स्त्री. आणि त्याच्या दुसऱ्या 2च दिवसाने पुन्हा एक अशी न्यूज ऐकायला मिळते की सासरा, पती आणि घर यांच्या जाचाला कंटाळून एक इंजिनियर मुलगी इतकी हताश झाली आहे, परेशान झाली आहे आणि तिने स्वतःचाच एक व्हिडिओ तयार केला आणि तिने नदीमध्ये उडी मारून सुसाईड केली. म्हणजे दोन्ही बातम्या इथेच आहेत. म्हणून म्हटलं सध्या प्राप्त परिस्थिती आणि आजची स्त्री. एक मी थोडं बोलू का? हा शुअर. हिमा दास किंवा ती जी इंजिनियर मुलगी आहे जिने सुसाईड केलं, ते त्यांची प्रत्येकाची मानसिकता त्याप्रमाणे जडणघडण झालेली आहे. किंवा ती असं आपण बोलू शकत नाही की ती आदिवासी क्षेत्रातून विभागातून आलेली आहे म्हणून तिचे विचार खूप लो लेवलचे असतील किंवा ती इंजिनियर झालेली मुलगी आहे किंवा ती सुविध घरातून आलेली आहे त्यामुळे तिचे विचार खूप हायफाय असतील किंवा ती मेंटली खूप स्टेबल असेल असं आपण नाही सांगू शकत. तर मला ह्या 2 विषयांवर म्हणजे गोष्टींवरती इतकं सांगायचं आहे की त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीने असं प्रयत्न केला पाहिजे की आपल्या ज्या मुली आहेत त्यांना तुम्ही मेंटली पण तेवढं स्ट्रॉंग केलं पाहिजे. मग तिच्यावरती ती सुसाईड करायची वेळ येणार नाही. किंवा ती एखाद्या स्पोर्ट्ससाठी जर बाहेर पडते, जसं हिमा दासला त्यांनी फ्रीडम दिलं, तसंच त्या इंजिनियर मुलीला पण तिच्या घरातून दिलंच असणार. पण ती त्या दुसऱ्या घरातल्यांची तेवढी मानसिक कॅपॅबिलिटी नव्हती की त्या मुलीला ते तेवढंच फ्रीडम देतील. म्हणून आपणच आपल्या मुलींना मेंटली इतकं स्ट्रॉंग केलं पाहिजे की त्यांनी येणाऱ्या प्रत्येक चॅलेंजला एक्सेप्ट केलं पाहिजे. सो मार्ग काढला पाहिजे. मुळात असं हेही झालेलं आहे की हे 2 उदाहरणं आहेत. ह्या दोन्ही स्त्रिया आहेत. एकीकडे प्रचंड सकारात्मकता आहे आणि दुसऱ्या बाजूने तेवढंच नैराश्य आहे.
मला म्हणायचं आहे की सर्वच काही अलबेल चाललंय असं नाहीये. नाही. ओके, सगळं सुरक्षित नाही. येस, सुरक्षित नाही. म्हणजे बदललेली स्त्री ती आजचीच आहे आणि एखाद्या जाचाला कंटाळून सुसाईड करणारी स्त्री ती आजचीच आहे. डझंट मॅटर शी इज अ हिंदू, शी इज अ आदिवासी, शी इज अ ओबीसी, एसटी, एससी, डझंट मॅटर. सर्वात महत्वाचं आहे की हे दोन्ही अँगल आहेत. आता सुसाईड करण्याचं प्रमाण हे केवळ गोरगरिबांमध्ये आहे असे नाहीये, अप्पर कास्ट मध्ये सुद्धा आहे, ज्याला आता सोकॉल्ड अप्पर कास्ट म्हटलेलं आहे, सोकॉल्ड सोफिस्टिकेटेड लोक म्हटलेलं आहे, श्रीमंत लोक म्हटलेलं आहे. अशाही वेळेला पूर्णतः नैराश्यामध्ये जाऊन आत्महत्या करणाऱ्या लोकांचे प्रमाण आपण प्रत्यक्ष पाहत आहे, दररोज त्या बातम्या येत आहेत. इथे मला म्हणायचं की सध्या प्राप्त परिस्थिती आणि आजची स्त्री याला विश्लेषित करताना केवळ एकच अंग पाहून आता चालणार नाहीये. म्हणजे आपल्याला, तुम्हाला, मला आणि वर्तमान काळातल्या सोसायटीला हे असं पाहावं लागेल की एक हिमा दास साऱ्या परिस्थितीवरती मात करते, ती लढत आहे. ज्या वेळेला ती रनिंग करत होती त्यावेळेला तिच्या पायामध्ये शूज नव्हते, हे माहिती आहे आपल्याला. म्हणजे प्रतिकूल परिस्थिती सोबत लढण्याचं धैर्य दाखवणारी हिमा दास ती ऑलिम्पिक मध्ये जाऊन मेडल देशाला जिंकून देते आणि जगाच्या पटलावरती देशाचं नाव स्थापित करते. तर हे एक गौरवशाली आहे, आनंद देणारा आहे, सकारात्मक आहे. त्याच्या उलट जेव्हा एखादी इंजिनियर मुलगी ती एका जाचाला कंटाळते, तिचा व्हिडिओ तुम्ही पहा, ती बोलतच आहे की मैं डर गई हूं, मैं मुझे जीना नहीं है, बस हो गया, जितना देखा इतना देखा, बस. म्हणजे एखादी स्त्री जर आपल्या स्वतःला संपवण्याची भाषा करते स्वतःला, म्हणजे याचा अर्थ ती खूप टोकाच्या परिस्थितीला पोहोचली. म्हणून मला म्हणायचं आहे की परिस्थिती आणि आजची स्त्री या दोन्ही अँगल मध्ये आहेत. आता एक नकारात्मक आहे, एक सकारात्मक आहे. तर नक्कीच मला आवडेल की या परिस्थितीमध्ये बदल करण्याचा एखादा प्रोग्राम असावा. साहजिकच आहे की आपल्या समाजामध्ये कोणत्याच स्त्रीची आत्महत्या होऊ नये हा आपल्या सर्वांचा विचार आहे. मी बरोबर आहे. नक्कीच नक्कीच. हा, मला असं वाटतं की बरोबर आहे, सीमाताईने सांगितलं मुलींनी मेंटल डिस्टर्ब, पण त्याहीपेक्षा आपण असं करायचं आपल्या घरात मुलांना वाढवताना, स्त्री आणि मुलगा आणि मुलगी वाढवताना, की आपण आपल्या मुलांना पहिले सांगायला पाहिजे की तू प्रत्येक स्त्रीकडे बघताना सन्मानाने बघ, प्रत्येक अशी स्त्री आहे ती सन्मानाने बघ. म्हणजे मुलगा म्हणजे अत्याचार कोण करताय, तर पुरुषच करतोय, साहजिकच आहे. पण आपण आपल्या मुलांना वाढवताना, पण आपला भाऊ असेल, आपली काका असेल, मामा असेल, पण आपण आता पहिला आपला अधिकार म्हणून जास्त मुलावर आहे. आपल्या मुलांना सांगायला पाहिजे की तू वाढवता, तू प्रत्येक स्त्रीकडे बघताना चांगल्या मार्गानेच लक्ष द्यायचं. जर बदलायची असेल तर परिस्थिती बदलण्याचा प्रारंभ आपल्या घरातूनच व्हावा. कारण मध्ये आपण डिस्कस करत होतो की एखादा पुरुष एखाद्या स्त्रीवरती अन्याय करतो, मग ते कोणत्याही रूपाने असेल, आत्यंतिक टोकाचा अन्याय म्हटलं तर तो बलात्कार करत असेल, तर तो ज्यावेळेला घरातून बाहेर पडतो तेव्हा तो कोणाचा तरी भाऊ आहे, कोणाचा तरी पती आहे, कोणाचा तरी मुलगा आहे. पण बाहेर गेल्यानंतर मात्र तो त्याच्या साऱ्या इक्वेशन्स बदलून टाकतो आणि तो त्याच्या हातातनं ते कुकर्म घडतं. परंतु त्याच्यावरती मात करण्यासाठी त्याचं जे काउन्सिलिंग आहे ते घरातून केलं जाऊ शकतं का, आणि जर ते होत असेल तर डेफिनेटली ते सकारात्मक बदल होऊ शकेल. दुसऱ्या पॅनलिस्ट आपल्याकडे आहेत सीमा प्रमोद पवार. खरं तर ह्या पूर्ण स्ट्रीमच्या व्यतिरिक्त जाऊन आज त्या काम करत आहेत. त्या स्वतः उद्योजिका आहेत. खरं तर उद्योजिका म्हटलं की आपल्याकडे तसं फार कमी ट्रेंड चाललेला आहे की स्त्रीने उद्योजक बनावं. खरं तर हे तुमचं उदाहरण पाहून जिथे कुठे बाबासाहेबांचे कर्म स्थापित असतील ते अगदी सद्गदित होत असतील की माझ्या समाजातली एक स्त्री एक प्रोफेसर आहे, एक टीचर आहे, एक ऑफिसर आहे, एक उद्योजिका पण आहे की एका बिझनेस क्षेत्रामध्ये तिने आपला एक ठसा उमटवला आहे. आणि मला वाटतं की तुमच्यासोबत एक मोठा समूह आहे. मला वाटतं तुमच्या समूहाचं नाव काय आहे? ओके ओके. तर मला वाटतं त्याचा विशेष रूपाने आयुष्यमानिनी सीमा प्रमोद पवार, त्या स्वतः बीटेक आहेत आणि बीटेक लिंक या बिझनेस उद्योगाच्या त्या स्वतः ओनर आहेत. मी आग्रह करेल की त्यांच्यासाठी एक त्याच लेवलचा प्रश्न आहे, तसंच डिस्कशन आहे की आत्ताची जी स्त्री आहे तिचा औद्योगिक क्षेत्रामध्ये कितपत सहभाग आहे, त्याच्यानंतर तिचे औद्योगिक क्षेत्रामधले निर्णय
हे तेवढेच मजबूत आहेत का? जर मजबूत असतील तर त्या निर्णयांना पुरुष वर्ग तेवढ्याच सन्मानाने स्वीकारत आहे का? बऱ्याच वेळेला असे होते की एखाद्या स्त्रीने जर बिझनेस करायचं ठरवलं तर तिला पहिला विरोध तिच्या घरातूनच व्हायला सुरुवात होते. मग तो विरोध कदाचित होतही नसेल, तुमच्यासोबत एखादं उदाहरण वेगळं असेल, पण समाजाची तशी ती परिस्थिती मला वाटते आहे की ते खरोखरच तशा पद्धतीने ते होते का? आणि म्हणून सीमा मॅडमना हा प्रश्न आहे की नक्कीच औद्योगिक क्षेत्रामध्ये तुमचे एक व्यक्तिगत निर्णय जे आहेत ते निर्णय खरोखरच आत्ताच्या सामाजिक परिस्थितीमध्ये स्वीकारल्या जातात का? आणि स्वीकारल्या जातात याला कोणती कारण आहेत? एकतर दोन गोष्टी असू शकतात. एकतर मोठ्या उदार अंतःकरणाने स्वीकारल्या जातील किंवा कायद्याची भीती आहे म्हणून स्वीकारल्या जातील. म्हणून तुमचे जे एक स्त्री म्हणून औद्योगिक क्षेत्रातले जे निर्णय आहेत ते स्वीकारण्याच्या पाठीमागे पुरुषाची जी भूमिका आहे ती एक उदार अंतःकरणाची आहे का आता स्त्रियांचे सुद्धा निर्णय तेवढे स्वीकारले पाहिजे म्हणून बंधनकारक आहे? म्हणून तुमचा काय अनुभव आहे एकंदरीत औद्योगिक क्षेत्रातला ते आम्हाला ऐकायला आवडेल आज. प्रश्न चांगला आहे. पहिला सगळ्यांना मी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देते. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे म्हणतेजी की जेव्हा एक स्त्री उद्योजिका म्हणून प्रयत्न करते की मला उद्योजिका व्हायचं आहे तर त्याला पटकन तिच्या घरातले लोक पण सहमत होत नाही. पण जेव्हा हा विचार माझ्या मनात आला, मी तेव्हा जॉब सोडलेला आणि जॉब सोडून जस्ट मी 2-3 महिने घरी होते. पण नंतर मला असं लक्षात आलं की हे काही घरी बसणं आपल्याने होणार नाही, तर काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा तो बिझनेस स्टार्ट केला. बिझनेस स्टार्ट करायची आयडिया माझ्या हस्बंडची होती. म्हणजे मला त्या लेवलवरती संघर्ष करावा लागला नाही. पण मी असं म्हणणार नाही की माझ्या वाट्याला जे आलं ते सगळ्यांच्याच साठी तेवढेच रस्ते मोकळे असतील, तसं नाही होत. कारण माझ्या जोडीच्या मी इतर ज्या बीटेक झालेल्या मुली होत्या त्यांची पण मी, आमच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांचे बऱ्याचदा आम्ही फोनवरती बोलतो, त्या आज इतक्या उच्च विद्या विभूषित आपण म्हणतो आणि त्या घरी आहेत, स्वतःची मुलं सांभाळतात. मी पण ते करते, नो डाऊट. पण त्यांचे निर्णय कुठेतरी मागे पडतात. आणि जेव्हा स्त्री ही बिझनेस किंवा उद्योग ह्या क्षेत्रामध्ये येते तेव्हा तिला स्वतःला ते तिच्या निर्णयावर फर्म असणं हे खूप गरजेचं आहे. जर तुम्ही सेल्फ ड्रिव्हन नसाल किंवा स्वतः जर तुम्ही मार्ग काढला नाही तर मला वाटत नाही कोणी तुमच्यासाठी रेड कार्पेट देणार आहे आणि दे विल से की यू वॉक ऑन दॅट कार्पेट. हे असं होत नाही. तुम्हाला तुमचा रस्ता स्वतःच बनवायचा आहे. ते तुम्हाला मदत करतात, पुरुष नाही असं नाही, करतील. पण त्याची जी आपण म्हणतो ना डेप्थ आहे ती कुठेतरी तुम्हाला जाणवते की नाही, मी स्त्री असल्यामुळे मला हा निर्णय माझा ओन घेता येत नाही, मला ऑलवेज दुसऱ्या कोणाला तरी कन्सल्ट करावं लागतं. ते माझ्या बाबतीतही होतं. पण आपण तेवढे फर्म पाहिजे, प्रत्येक स्त्री तेवढी फर्म पाहिजे की तिने तिचा निर्णय कसा योग्य आहे तो समोरच्या माणसाला तिने समजावला पाहिजे. आणि त्याच्यातून मला वाटतं ते जे निर्णय निघतात, आउटपुट जे निघतं ते ऑलवेज बेटरच असतं. म्हणजे असं मी सांगत नाही की माझा घेतलेला एखादा निर्णय आजपर्यंत चुकलेला नाही, निर्णय चुकू शकतात, पण आपल्याला ते दुसऱ्यांना पटवून देता आलं पाहिजे. आणि ते पटवून देण्यासाठी तुम्ही त्याच्या मागे किती जबाबदारीने काम करता. एखादी असाइनमेंट जर तुम्हाला दिलेली आहे तर तुम्ही त्याच्यातल्या A to Z पर्यंतचे जे क्रायटेरियाज आहेत किंवा जी काही कामं आहेत ती स्वतः आत्मसात करून ती सांगितली गेली पाहिजे किंवा ती त्या पद्धतीने समोरच्याला पटवली गेली पाहिजे. तर आणि तरच पुरुष ते एक्सेप्ट करतात, नाहीतर त्यांच्याकडे बरेच एक्सक्यूज रेडी असतात. ओके, खूप सुंदर विश्लेषण दिलेलं आहे. खरं तर सकारात्मक वाटलं तुमचं उत्तर आणि नक्कीच अपेक्षा करतो की अनेक जेवढ्या स्त्रिया आता औद्योगिक क्षेत्रामध्ये येतील भविष्यामध्ये त्यांना सुद्धा हे सकारात्मकच असायला हवे. याच्यानंतर एक मिनिट असेल, हा. उद्योजक process. अच्छा, हा तुमचं उद्योगाचं. आपल्या, आता मी पर्टिक्युलर आपल्या समाजाबद्दल बोलते. बऱ्याच लोकांना माहिती नाहीये किंवा आपल्या स्त्रियांना पण माहिती नाहीये की त्यांच्यासाठी आपल्या शासनाने खूप वेगळ्या योजना आणलेल्या आहेत. तुमचं शिक्षण फक्त 7वी पास हा क्रायटेरिया आहे त्याच्यासाठी. आणि तुम्हाला त्या CMPC ह्या योजनेअंतर्गत तुम्हाला 25 ते 50 लाखापर्यंतचं लोन मिळत आहे. फक्त तुम्हाला त्या बँकेत जायचंय, तुमचे ते जे प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तो सबमिट करायचा आहे आणि ते लोन घ्यायचंय. पण आपल्यासाठी हर्षदीप कांबळे मोठ्या लेवलवरती काम करतायत आणि आपण अजिबात त्याच्यापर्यंत पोहोचत नाही आहोत किंवा त्या योजना आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. तर आपल्या समाजातील स्त्रीने स्वतःसाठीच ती दारं उघडली पाहिजे,
स्वतःच विचारा, स्वतः जा पुढे, आणि ते होत नाहीये. म्हणून मी हे एक मासिक दाखवते तुम्हाला उद्योजक म्हणून. बघा, प्लीज ह्या मासिकाला सबस्क्राईब करा, कारण ह्याच्यावरती ज्या पण महिलांचे उद्योजिका म्हणून ज्या आहेत त्या खूप तळागाळातल्या स्त्रिया आहेत. असं नाही की त्या खूप उच्च पदावर होत्या आणि त्या एका रात्रीत उद्योजिका झालेल्या आहेत. नाही, त्यांचे संघर्ष आहेत, त्यांच्या व्यथा आहेत, त्यांच्या कहाण्या आहेत. ते वाचा आणि तुम्हाला ह्याच्यातून बरंच नॉलेज मिळेल. बरंच नॉलेज मिळालं तर तुम्हाला तुमची एक डायरेक्शन सेट करता येईल. सो प्लीज सबस्क्राईब दिस. नक्कीच सर्व महिला करतीलच आणि तुमच्या या उद्योजक व्हायला कोणाला आवडणार नाहीये. एव्हरीवन वॉन्ट टू बी अ बॉस. की नाही, एका फर्मचा बॉस व्हायला कोणाला आवडणार नाही. आणि त्यातल्या त्यात आमच्या समाजातली आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, या साऱ्या नातेसंबंधातून एक स्त्री, एक उद्योजक स्त्री म्हणून जन्माला यावी, ती मोठी व्हावी आणि मोठा उद्योग तिने करावा. खरं तर हे महापुरुषांचं स्वप्न तुमच्या रूपाने पूर्णत्वाला जाईल. यानंतर रश्मी चंद्रकांत जाधव, त्या पाली विषयामध्ये MA झालेल्या आहेत मुंबई विद्यापीठातून. तद्वतच एका शासकीय कार्यक्षेत्रामध्ये त्या अत्यंत प्रभावीपणे कार्यरत सुद्धा आहेत. त्याचबरोबर धम्माच्या क्षेत्रात सुद्धा त्यांचा बऱ्यापैकी अभ्यास आणि प्रॅक्टिकलचे जीवन जगतात. आणि त्याच्या दृष्टीने त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे की त्यांनी बौद्ध साहित्याचाही तुम्ही अभ्यास केलाय, तर त्या अभ्यासातून आपल्याला असं म्हणायचं की बुद्धकालीन स्त्री आणि आजची स्त्री या दोन टप्प्याचा जर आपल्याला समन्वय साधायचा असेल तर डेफिनेटली तुम्ही जेवढा काही अभ्यास केलेला आहे, तर तुम्हाला काय वाटतं की बुद्ध काळातल्या विचाराने प्रभावित झालेली स्त्री ही स्वतंत्र आणि तेवढीच प्रभावशाली होती का त्याच्या अगोदरची होती, का मग आता बदललेल्या काळातली स्त्री या तिन्ही विचाराने प्रभावित झालेल्या स्त्रियांची तुलना करताना काय सांगाल? तुमचा काय विषय? नमस्कार. मी सर्व महिलांना आणि मी सर्व पुरुषांना पण आजच्या दिनाच्या शुभेच्छा देते. आपण का पुरुषांना देऊ नये? कारण एखादा पुरुष त्याचा सुद्धा योगदान असतं. एखादा म्हणजे कर्तृत्ववान स्त्रीच्या मागे आपण म्हणतो की स्त्रीच्या म्हणजे पुरुषाच्या मागे कर्तृत्ववान स्त्री असते, तर वाय नॉट? एखादा पुरुष पण असू शकतो ना. मी म्हणजे माझ्या बाबतीतच सांगेन थोडक्यात की मला नेहमी माझ्या मिस्टरांचा खूप सपोर्ट आहे, म्हणून मी मुद्दाम असं म्हटलेलं आहे की समस्त पुरुषांना सुद्धा महिला दिनाच्या शुभेच्छा. वंदेजीने सांगितलेला प्रश्न खूपच छान आहे आणि मला असं वाटतं की मी तर म्हणेन की बुद्धकालीन स्त्री खरोखर सुरक्षित होती. कारण त्यावेळेला बुद्धांनी दिलेले पंचशीलाचं पालन त्यावेळेला पुरुषांकडे म्हणजे होत होतं. म्हणून मी म्हणजे माझं तर प्रामाणिकच मत आहे की खरोखर होत म्हणजे त्याचं त्यांनी म्हणजे फॉलोअप केलेलं त्या पंचशीलाचं. आजही आपण जर आधुनिक स्त्री, वंदेजीने सांगितलेलं की आधुनिक स्त्री बाबतीत ती मला नाही वाटत की तेवढी ती म्हणजे सुरक्षित आहे. तर मी सुद्धा एक शासकीय सेवेत नोकरी करते, तर मला असं म्हणजे मी शासकीय सेवेबद्दलच बोलते की एक स्त्री अधिकारी आहे, ती थोडीशी मोकळी असते की तिला तिचे निर्णय घेता येतात आणि तिचे सपोज त्यांच्या घरी म्हणजे अधिकाऱ्यांच्या घरी काही प्रॉब्लेम्स असतील, त्यांच्या मुलांचे प्रॉब्लेम असतील, त्यांचे स्वतःचे काही आजारपण असतील, त्या सुट्टी घेऊ शकतात. पण एक क्लास म्हणजे क्लास 2, क्लास 3, क्लास 4 म्हणजे एक शिपाई वर्ग म्हणते किंवा एक क्लास 3 अधिकारी, एक क्लास अधिकारी आणि क्लास 3 वर्गातली स्त्री आहे. ते क्लार्क असते, एक ती स्टेनो असते, ती टायपिस्ट असते. त्यांना सुद्धा त्यांच्या घरचे प्रॉब्लेम्स ती ऑफिसमध्ये नाही सांगू शकत. जनरली कसं असतं ऑफिसमध्ये एक 50 नंतर महिलांना काही आजार त्यांचे उत्पन्न होत असतात, पण ती एखाद्या म्हणजे पुरुष अधिकाऱ्याला नाही सांगू शकत तिचे प्रॉब्लेम्स. तिला जर मासिक धर्माचा प्रॉब्लेम्स असेल ती नाही सांगू शकत, ती स्पष्ट नाही बोलू शकत. का तिकडे ती का बोलू शकत नाही? कारण तिला जर ती स्पष्ट बोलली तर त्याचा वेगळा अर्थ निघतो. अरे काय आगाऊबाई आहे ही, इतकी स्पष्ट बोलते. आजच मी तुम्हाला एक उदाहरण देते. माझ्या मुलाची आज परीक्षा होती. माझ्या मुलाची खूप इच्छा होती की मी त्याच्यासाठी घरी राहावं, पण मला माझं ऑफिस कारण ते माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. मी माझ्या अधिकाऱ्याला म्हटलं कसं सांगू त्यांना की मला आज सुट्टीची आवश्यकता आहे, कारण मार्च महिना आलेला आहे. मार्चमध्ये एवढी कामं खोळंबली असताना मी नाही सुट्टी घेऊ शकत. मग ही समानता ही कुठे गेली समानता? म्हणजे असे मला असं वाटते की अधिकारी आहे ठीक आहे, ओके, मी अधिकाऱ्यांबद्दल बोलतच नाहीये, पण मी माझा फक्त निर्णय ह्या 3 लोकांबद्दल आहे. म्हणजे माझा क्लास 3, क्लास 2, क्लास 4 म्हणजे ह्याच्याबद्दल मला असं म्हणजे ती
सपोज ती ऑफिसमध्ये, अजून एक मला सांगायचे की ती एखादी स्त्री ऑफिसमध्ये, आम्ही मार्चमध्ये थांबतोच 10 वाजेपर्यंत, 9 वाजेपर्यंत थांबतो, पण ऑफिसमध्ये लोकांचा दृष्टिकोन वेगळा असतो. अरे ह्या मॅडम अजून थांबल्या, आम्हाला असं बोललं जातं, अरे तुम्हाला घरं तर नाही आहेत का, तुमचे कोण विचारणा नाही आहेत का. मग हा प्रश्न पण चुकीचा आहे ना. तिकडे आता मी घरी गेल्यानंतर मी 11 वाजता पण घरी जाते, ऑफिसच्या कामासाठी मी थांबते, पण आजही माझ्या घरी मला रिस्पेक्ट मिळतो. माझा नवरा मला घरी गेल्यानंतर अगदी मला विचारत नाही की तू इतके वाजले, तू का इतक्या लेट घरी आली, कारण मी त्याचा रिस्पेक्ट करते. आम्ही दोघे एकामेकांचा रिस्पेक्ट, हे प्रत्येकाच्या घरात नाही होत. एक अधिकारी सुद्धा, माझ्या काही मैत्रिणी अधिकारी पण आहेत, मी बराच वेळा त्यांच्यावर फोनवर माझं बोलणं होतं, पण ती 11 वाजता घरी गेल्यानंतर तिचा नवरा तिच्याकडे असं रागाने बघतो, अरे तुझ्यावर ऑफिस आहे का, तू इतका लेट झाला. मग त्या अधिकाऱ्याला पण, ते एक अधिकारी स्त्री आहे, तिला पण तेवढा घरी का सन्मान दिला जात नाही. मला हे पण असं वाटतं, मला असं वाटतं, माझ्या अभ्यासात म्हणा, ऐकण्यात म्हणा, अशा मैत्रिणीच्या चर्चात काही चर्चा होतात, पण मला असं वाटतं, हे होतं की त्या पुरुषाने पण ती एका अधिकारी स्त्रीला, अधिकारी असू दे ती कोणत्याही याच्यात, तिचा क्लास कोणताही असू दे, तिच्या फॅमिलीमध्ये तिचा रिस्पेक्ट हा झालाच पाहिजे. का तिच्या सासूबाई तिला एक असा रिस्पेक्ट देत नाही की एक चांगल्या तिची नोकरी चांगली आहे, ती चांगले पैसे कमावते, पण तिची व्हॅल्यू मला काही ठिकाणी मला ती शून्य व्हॅल्यू पण वाटते. माझा हा आहे की आधुनिक स्त्री बद्दल तेवढी ती आधुनिक स्त्री, आपण म्हणतो आधुनिक स्त्री आज तर सगळ्यांनी खूपच सगळ्यांनी कौतुक केलं. ते कौतुक आजच्या दिवशीच होतं ना. 8 मार्चला महिलांना आपण विश करायचं का, त्यांच्या 364 दिवस कुठे जातात महिलांसाठी. आज सगळ्या ऑफिसमध्ये, अरे तुमचा काय प्लॅन नाही का, आज तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला जाणार ना का. आजच्या दिवशी सगळ्यांनी विचारलं, मला ऑफिसमध्ये पण विचारलं, आज तुमचं काय स्पेशल प्लॅन, मग घरी गेल्यावर काय. मला बऱ्याच जणांचे फोन आले, मेसेज आले, आजचं काय, अरे पण 364 दिवसाचं काय, तो पण विचार केला पाहिजे ना. माझं हे आजच्या आधुनिक स्त्रीबद्दल हे माझं मत आहे. रश्मिताईचे अनुभवातले बोल आहेत आणि ती पोट तिडकीने व्यक्त करताना आपल्याला दिसते, आणि ते तेवढंच महत्वाचं आहे. कारण मी म्हटलं की प्रशासकीय सेवेत एक स्त्री ज्यावेळेला काम करते त्यावेळेला तिच्या दुय्यम दर्जाच्या पोझिशनवर जर एखादा पुरुष असेल आणि ती त्याच ऑफिसमध्ये त्याच्या वरच्या दर्जाच्या पदावरती काम करणारी स्त्री असेल, हे कॉन्फ्लिक्ट आजही कायम आहे. आणि ती जरी बॉस असली पण ती स्त्री बॉस आहे, म्हणून तिचे निर्णय आणि तिच्या निर्णयाच्या प्रती कायम दुय्यम दर्जाच्या पोझिशनवर असलेल्या व्यक्तीने शंका घेतलेली आहे. आणि बऱ्याच वेळेला असे अनुभव मला वाटते येतही असतील. आणि खरं तर ज्यावेळेला तुम्ही बोलत आहात की प्रशासकीय सेवेमध्ये जर असे अनुभव येत असतील, तर याचा अर्थ एका शिकल्या सवरलेल्या एज्युकेटेड स्त्रीच्या आयुष्यात अशा प्रकारचे अनुभव येत आहेत, तर ग्रामीण भागात काय असेल. वी कॅन थिंक अबाउट दॅट, की जर एका प्रशासकीय सेवेत उच्चपदस्थ पोझिशनवर काम करणाऱ्या एका स्त्रीला एक स्त्री म्हणून जर पाहिल्या जात असेल, जसं किरण बेदी हे सर्वात मोठे प्रशासनातलं नाव आहे, पहिली IPS अधिकारी की जी अगदी कोणतंच असं कारण नव्हतं की ती दिल्लीची कमिशनर नाही होऊ शकली असती, परंतु ती केवळ एक स्त्री आहे आणि म्हणून तिला त्या पदापर्यंत न जाऊ देता तिने कितीतरी प्रयत्न केलाय. तिहार जेल सारख्या जेलमध्ये जाऊन विपसनाचार्य सत्यनारायण गोयंका गुरुजीकडून शिकलेल्या विपसनेच्या रूपाने भयंकर खुखार लोकांना बदलवण्याचं काम किरण बेदीने केलं आपण पाहिलं. पण तिच्या कार्याचं मोजमाप तेवढ्या पुरतं झालेलं नाहीये, कारण ती एक स्त्री अधिकारी आहे, स्त्री IPS अधिकारी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की तुमची जी खंत आहे किंवा तुम्ही ज्या पद्धतीने अनुभव व्यक्त केले ते नक्कीच खरं आहे. यानंतर दुसऱ्या पॅनलिस्ट आहेत आपल्या रेवती लक्ष्मण मोरे मॅम. त्या अत्यंत ग्रामीण भागामध्ये ॲज अ टीचर म्हणून काम करत आहेत. ते स्वतः BA DED आहेत. आणि आज त्यांच्यासाठी एक प्रश्न केला होता की खरं तर दररोजच ग्रामीण भागात आंदोलनच होतात. आंदोलन म्हणजे मोर्चा नाही आहे, आंदोलन म्हणजे प्राप्त परिस्थितीवरती मात करण्यासाठी. जसं आम्ही इंटरनेटवरती आता आंदोलन करत आहोत, 10 मिनिटाला जाते, 15 मिनिटाला येते, तर तुमच्या तिकडे काय होत असेल. आणि आता तर तुमचं ऑनलाईन चाललेलं आहे, म्हणून थोडंसं त्यांना एक विचारण्यात आलं होतं की स्त्री चळवळ, आंदोलन आणि त्या आंदोलनात भाग घेतलेली स्त्री फार महत्वाचं आहे. की
की बऱ्याच वेळेला असं होते, बऱ्याच वेळेला स्त्रियांसाठी पुरुषांचे मोर्चे निघलेले आपण पाहिलेले आहेत, है ना. एखाद्या दुर्गम भागामध्ये एखाद्या स्त्रीवर अन्याय झाला तर पुरुषांनी झेंडे घेतले म्हणजे अन्याय करणारा पुरुषच आहे आणि त्या स्त्रीच्या बाजूने उभा राहणारा पुरुषच आहे. म्हणजे मजेशीर आहे, पण हे घडत आहे. आणि असे घडताना त्या स्त्रीच्या अन्यायाच्या विरुद्धात बंड करून उठलेली जी स्त्री आहे, स्त्रीसाठी स्त्री, आणि म्हणून म्हटलेलं आहे की स्त्री चळवळ, आंदोलन व स्त्री. स्त्री चळवळीमध्ये कशा पद्धतीने स्त्रीने आपल्याला उभं केलं, काय आपलं काय मत असेल? सर्वांना सविनय जय भीम. बुद्ध ब्रॉडकास्टच्या माध्यमातून आज या महिला दिनानिमित्ताने आपल्याला सगळ्यांना बोलवले. प्रथम मी भंतेजी आयुपालना त्यांचा धन्यवाद देते, त्यांचं अभिनंदन करते. भंतेजीने आता एक प्रश्न केलेला आहे की स्त्री चळवळीचं आंदोलन आणि आजची स्त्री. आता आजची स्त्री आंदोलन करते हा भाग वेगळा. आपण जर मागच्या शतकात भूतकाळ गेलो तर 16व्या शतकापासूनच स्त्री आंदोलन करायला सुरुवात करते. तर आपण जर विचार केला, आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे प्रत्येक स्त्री ही उभी आहे आणि त्या स्त्रीच्या पाठिंब्यामुळे, स्त्रीच्या योगदानामुळेच प्रत्येक पुरुष हा पुढे गेलेला आहे. आणि त्याच्यातच असे बरेचसे योगदान देणाऱ्या स्त्रिया ह्या चळवळीमध्ये उभ्या राहिल्या. 16व्या शतकात आपण गेलो तर एवढा मोठा जाणता राजा शिवाजी महाराज, त्यांना कोणी पुढे केलं तर त्यांची आता प्रत्येक गोष्ट ही प्रत्येक स्त्रीने जर जपली तर प्रत्येक महापुरुषाच्या मागे, प्रत्येक समाज सुधारकाच्या मागे एका स्त्रीचा हातभार आहे. मग ती आईच्या रूपात असो, पत्नीच्या रूपात असो, बहिणीच्या रूपात असो, अनेक कोणत्याही नात्याच्या रूपात असो. आपल्या जर या महाराष्ट्रामध्ये असे बरेचसे युगपुरुष समाज सुधारक झाले, त्यांच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक स्त्रीच्या बरोबर तिचा पती आणि पतीच्या बरोबर स्त्री, अशी कितीतरी उदाहरणं या समाजामध्ये आहेत किंवा या महाराष्ट्रामध्ये आहेत. आपण जर म्हटलं तर सावित्रीबाई फुले ह्या तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सावित्रीबाई फुलेंच्या बरोबर महात्मा ज्योतिबा फुले हे एक समाज सुधारकाचं असं एक जोडपं होतं की त्यांनी संपूर्ण समाज परिवर्तनाचं काम केलं. जर सावित्रीबाई फुलेंना ज्योतिबा फुलेंनी जर सहकार्य केलं नसतं किंवा ज्योतिबा फुलेंना सावित्रीबाईंनी सहकार्य केलं नसतं तर हे आज आपण हे आजचे दिवस पाहिले नसते. शिवाजी महाराजांबद्दल म्हटलं तर जिजाऊ जर जन्माला आल्या नसत्या, जिजाऊनीच जर ते आंदोलन उभारलं नसतं तर आपल्याला चांगला राजा मिळाला नसता. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर रमाईने साथ दिली नसती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आणि आपण त्यांच्या कार्यानेच आपण हे सगळं सफल करत आहोत आणि बघत आहोत. ही सगळी प्रेरणा स्त्रीची आहे. मग स्त्रियांनी काय आंदोलन केली? आता आंदोलन करणाऱ्या स्त्रिया वेगळ्या आहेत, परंतु त्या काळी सुद्धा आंदोलन झाली. आंदोलन केव्हा होतं? ज्या वेळेला आपल्यावर अन्याय होतो, आपल्यावर अत्याचार होतो, आपल्याला एखाद्या गोष्टीचा विरोध होतो, त्यावेळेला माणूस अन्यायाविरुद्ध लढा करण्यासाठी एखादं आंदोलन उभारतं. तर स्त्री मुक्तीसाठी सावित्रीबाई फुलेंनी केलेले हे सुद्धा एक प्रकारचं आंदोलनच होतं त्यावेळेला. कारण जर सावित्रीबाई फुलेंनी ते सगळं सहनच केलं नसतं, अशी भंतेजी बोलून गेले की सावित्रीबाईंना किती त्रास झाला. त्या त्रासानं त्या अशा बोलल्या नाही की मी आता बाबा आता मी किती शिव्या खाऊ यांच्या रोजच्या, मी ह्यांचे शेण किती खाऊ, ह्यांची चिखल माती किती, ह्यांचे दगडधोंडे किती घेऊ. ह्या गोष्टी जर माईंना, सावित्रीबाई माईंना जर सहन झाल्या नसत्या तर आज आपण इथे नसतो. हे सुद्धा एक प्रकारचं आंदोलनच होतं त्यावेळेच्या स्त्रियांचं. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एवढ्या मोठ्या पदवीचा माणूस ज्या वेळेला बॅरिस्टर होतात आणि त्यावेळेला त्यांची परिस्थिती नसताना ते शिक्षणासाठी बाहेर जातात. आणि मग आपल्या सगळ्यांना बोलण्यात आलेलं आहे की रमाईने कोणता त्याग केला, त्यांचा अखंड त्याग केवढा आहे. रमाई बॅरिस्टरची पत्नी असून सुद्धा आपल्या वाचनात आले, आपल्या ऐकण्यात आलं की फाटकळ ठिगळं लावून बाई लुगडं नेसत होती, साडी नेसत होती. आणि त्यांच्या अखंड त्यागामुळेच आपण 4-4, 5-5 हजाराच्या साड्या आज आपण नेसतोय. हे सुद्धा एक प्रकारचं आंदोलन झालं. त्यावेळेच्या स्त्रिया हे जे करत होते एक प्रकारचं आंदोलनच होतं. जिजाऊने शिवबाला घडवलं, त्यामुळे शिवबा घडला. मग ह्यासाठी नुसताच तो राजा झाला नाही, त्यासाठी सुद्धा त्या मातेला तेवढंच
धैर्याने तोंड द्यायला लागलं, तिला काहीतरी झुंज द्यायला लागली, आणि हे सुद्धा त्यावेळेचं तो एक प्रकारचं आंदोलनच होतं. अशा कितीतरी उदाहरणं आहेत. आताच जर आपण काय म्हटलं तर आता पोलीस महिला अधिकारी किरण बेदी यांचं नाव सगळं जगभर झालेलं आहे. मग ह्या महिलेने सुद्धा आंदोलन केलं तिच्या हक्काचं, तिच्या अधिकारासाठी. विविध क्षेत्रात लढणाऱ्या मेधा पाटकर. हा, त्यानंतर एक आंदोलनाचं, हा. अजून पुढे जायचं तर सिंधुताई सपकाळ जर युट्यूबवर टाकलं तर कितीतरी त्यांची भाषणं अशी आहेत. त्यांचं जर मी वनवासी हे जर पुस्तक वाचलं ना, अक्षरशः म्हणजे असं कसं त्या बाईने सहन केलं असेल. मग हे केव्हा होतं, ज्या वेळेला त्या बाईवर अन्याय होतो, मग त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तिला कोणता तरी लढा उभा करावा लागतो, आणि मग तो लढा तो आंदोलनामध्ये निर्माण होतो. आणि मग अशा कितीतरी त्या आधीचा काळ होता, ह्या सिंधुताई सपकाळ अजूनपर्यंत त्या काळात आताच्या काळातल्या आहेत. म्हणजे त्यांनी त्यावेळेला काय सहन केलं, आणि म्हणूनच त्या अनाथांच्या माता झालेल्या आहेत. आणखी जर आपण म्हटलं तर मेधा पाटकर ह्या सुद्धा ते नर्मदा आंदोलन छेड्यामध्ये त्या बऱ्याचशा पुढाकार घेतलेल्या आहेत. मग त्या काय सहजासहजी असे आंदोलन करत नाहीत, त्यांना आंदोलन करताना किती त्रास होत असेल. तशा आधीच्या पण आपल्या ज्या काय स्त्री मुक्ती चळवळीतल्या ज्या काय महिला होऊन गेल्या, त्यांनी हा जो पुढाकार घेतला तो एक प्रकारचं आंदोलनच होतं. आणि ह्या आंदोलनानेच आताची आपण ही गोड स्वप्न पाहत आहोत, त्यांच्या त्यागानेच हे आपण सगळी गोड स्वप्न पाहत आहोत, आणि ह्या स्टेजला आपण सगळ्या महिला पोहोचलेलो आहोत. खरोखर या सगळ्या महिलांना मी आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने अभिवादन करते, शुभेच्छा देते. खूप छान. रेवती लक्ष्मण मोरे मॅम त्या स्वतः शिक्षिका आहेत, आणि असं म्हटलं गेलेलं आहे की स्त्री जेवढी हळवी आहे तेवढीच ती विद्रोही पण आहे, जेवढी ती संयमशील आहे तेवढीच ती अफाटही आहे, जेवढी ती अबोल आहे तेवढीच ती बोलकी पण आहे, जेवढी ती प्रेमळ आहे तेवढंच तिच्यातला विद्रोह जर बाहेर आला तर बऱ्याबऱ्यांचे घरं जळतात, संघटना तुटतात, समाज फुटतात, बरंच काही घडतं. म्हणजे तिच्यात सारेच गुण आहेत. आणि विशेषतः स्त्री चळवळ, आंदोलन व स्त्री एखादं पुस्तक होऊ शकते भविष्यामध्ये. कारण काय झालेलं आहे की आंदोलन करणे हे प्राप्त परिस्थिती आपल्याला काहीतरी कठोर अनुभव देत आहे, ते असहनीय होत आहे, जाचक आहेत, अन्यायकारक आहेत. कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय प्रत्येक पटलावरती मला वाटते स्त्रीने आज आंदोलन केलेले आहेत, आजही करतायत. आणि म्हणूनच आंदोलनामध्ये सुद्धा स्त्रीचा मोठा सहभाग आहे. पुरुष जर आंदोलन करायला गेला तर त्याच्या खांद्यावर भाकरी बांधून देण्याचं काम तर एका स्त्रीनेच केलेलं आहे. आणि म्हणून सर्व देश स्वातंत्र्याचं आंदोलन ते स्त्री मुक्तीचं आंदोलन, या साऱ्या आंदोलनामध्ये भारतीय स्त्रीने मोठा सहभाग घेतला आहे. आणि म्हणून त्या साऱ्या आंदोलनकारी स्त्रियांना, आंदोलनजीवी स्त्रियांना आपण प्रणाम करूया, शतशत नमन करूया की त्यांच्या आंदोलनाने आजची स्त्री स्वतंत्र झाली, मुक्त झाली, आणि आज ती मुक्त आणि स्वच्छंद होऊन तिचे विचार ती व्यक्त करीत आहे. आज शेवटच्या पॅनलिस्ट आहेत आदरणीय संघमित्रा मनमीत बर्वे, या सुद्धा MSc आहेत, BEd, MSc BEd आहेत, आणि त्याही शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपली सेवा देत आहेत. खरं तर आज त्यांचा इतिहासावरती गाढा अभ्यास आहे, आणि म्हणून इतिहासाबरोबरच आजची स्त्री, तिची परिस्थिती व भविष्यातील तिची वाटचाल थोडंसं कठीण आहे आणि सोपं आहे तुमच्यासाठी. कारण हा थोडा प्रॅक्टिकल आपण होण्याचा प्रयत्न करत आहोत की स्त्री म्हटलं का तिच्या दररोजच्या जीवनातला जो प्रवास आहे तो प्रवास, तिची परिस्थिती, आणि तिला पुढे काय करायचं. म्हणजे एकंदरीतच केवळ भूतकाळात न रमता आता वर्तमान काळातल्या स्त्रीला भविष्यात काय करायचं, तिची वाटचाल काय होणार आहे, की ती काय करू पाहते. साहजिकच आहे की तिने प्रत्येक क्षेत्रामध्ये ठसा उमटवला एक स्त्री म्हणून. जर आपण पाहिलं असेल की प्रत्येक स्त्री म्हणजे अंतराळात पण ती गेली आहे, कल्पना चावलाच्या रूपाने ती अंतराळात गेलेली आहे, ती अणुसंशोधन केंद्रात गेलेली आहे, ती IPS अधिकारी झालेली आहे, ती शिक्षिका झालेली आहे, ती गृहिणी झालेली आहे, ती कवी झालेली आहे, कवयित्री झालेली आहे, ती लेखिका झालेली आहे, आणि जगाच्या पाठीवरती स्पोर्ट्स या क्षेत्रामध्ये सुद्धा विविध, जसं हिमा दासचं उदाहरण घेतलेलं आहे. तर तिची भविष्यातील वाटचाल याबद्दल आयुष्यमानी संघमित्रा बर्वे ह्या आपलं मत आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त करतील. जय भीम सर्वांना. आणि मला सगळं बरेच
त्यांचं हे थँक्यू बोलायचं आहे की मला ह्या प्लॅटफॉर्मवर बोलायची संधी दिली आहे. Thousands, first of all, a thousand salute to all the women and also male that have fought for the against the injustice and indiscrimination against the women. म्हणजे आपल्या इंडियामध्येच भरपूर लोकांनी आपल्या स्त्रीच्या स्वातंत्र्यासाठी लढा केला. आपले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले त्यांनी किती मोठं संघर्ष करून आपल्या स्त्रियांना शिक्षण भेटावं म्हणून त्यांनी खूप संघर्ष केला. त्यांच्यासोबत क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले ह्यांनी पण त्यांचा साथ देऊन आपल्याला प्रबल होण्यासाठी हेल्प केलं. आणि सर्वात मोठं श्रेय म्हणजे आपल्या महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी जे स्त्रियांसाठी केलं ते जगामध्ये कोणीच करू नाही शकलं होतं. एक्झाम्पल जसं आपलं 1929 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा वर्ल्डमध्ये कुठेही स्त्रियांना मॅटर्निटी लिव्ह नव्हतं त्यावेळी त्यांनी बॉम्बे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये फाईट केलं की अगेन्स्ट की फिमेलला मॅटर्निटी लिव्ह भेटलाच पाहिजे. पण आणि बिकॉज ऑफ दॅट त्यांनी ते हिंदू कोड बिल सुद्धा त्यांनी लागू केलं. दॅट इज बिकॉज त्यांना वाटलेलं की स्त्रियांचं पण ते बिलीव्ड इन इक्वॉलिटी. आणि असे म्हणजे फक्त स्त्रियांची सहभागी नसतात पण मेल सुद्धा असतात जे स्त्रियांचं अपलिफ्टमेंट करण्यासाठी हेल्प करू शकतात. अँड आय एम व्हेरी लकी की अशा महामानवांमुळे आपण वी आर एज्युकेटेड. आय एम वेल एज्युकेटेड अँड आय एम व्हेरी हॅपी की आपण कशामुळे इथे आहोत ते हे सगळ्या महामानवांच्या संघर्षामुळे त्यांनी संघर्ष केलं. आणि आय एम ऑल्सो व्हेरी लकी की माझ्या घरामध्ये सर्व खूपच एज्युकेटेड आहे आणि त्याच्यामुळे त्यांची मानसिकता स्पेशली आपल्याला फोकस करायला पाहिजे. मानसिकता फिमेल्सची मानसिकता जी आहे ना ती बदलायला पाहिजे. तिला कधी वाटलं नाही पाहिजे की आपण खाली आहे मेनच्या खाली आहे. कारण जेव्हा आपण ॲज अ सायन्स स्टुडंट मी सायन्स शिकवते बायोलॉजी शिकवते तर सायन्समध्ये असतं की जंगलमध्ये एक टायगर्स असते म्हणजे फिमेल टायगर आणि किंवा फिमेल लायनस ते फाईट म्हणजे ते हंट करतात ते शिकार करतात. तर याचं म्हणजे सायंटिफिकली बघितलं तर फिमेल कुठेही खाली नसते मेलच्या. इट इज ऑलवेज द फिमेल हु इज स्ट्रॉंगर. आणि ते आपल्या ह्युमन स्पीशीजमध्ये सुद्धा ते जागरूक व्हायला पाहिजे की आपण कुठेही खाली नाही. वी आर इक्वल. आणि जर ती मानसिकता जर फिमेलनी आपल्या मनामध्ये घातली तर ती नक्कीच पुढे येऊ शकते. आणि आता आपण आपलं एवढं जर एक्झाम्पलमध्ये बघितलंय की फिमेल्स किती कुठे कुठे क्षेत्रामध्ये अग्रेसर झालेल्या आहेत. म्हणजे आपल्या किरण बेदीचं एक्झाम्पल घेतलं. इवन आजच मी हे स्टोरी बघितली आपले दीपा मलिकची. ते पॅरालिम्पिक असून पण त्यांचं भले फिजिकली डिसेबिलिटी होती तरी पण त्यांनी आपली मानसिकता बदलून त्यांना घरामध्ये खूप ऑपोजिशन होते तरी पण त्यांनी आपली मानसिकता बदलून ते हा एकदम वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी गोल्ड मेडल्स झाल्या. दॅट इज बिकॉज ऑफ देअर माइंडसेट. सो मला असं वाटतं की फिमेली आपल्याला एज्युकेशन भेटतंय पण त्यांनी कधी स्वतःला अनइक्वल नाही समजायला पाहिजे. दे आर इक्वल टू मेन अँड दे आर ऑलवेज नॉट बिहाइंड द मेन. दे आर ऑलवेज बिसाइड द मेन. सो दॅट इज वॉट वी कॅन डू फॉर द फिमेल. थँक्यू. वी वुड लाईक टू नो फ्रॉम यू व्हॉट इज युअर फ्युचर प्लॅन. भविष्यातील वाटचाल की काय कोणती अशी गोष्ट केल्या जाईल की आता मला वाटतं की आपण 6 जणी आहेत वेल क्वालिफाईड आहेत. प्रत्येकीच्या बोलण्यातून आपल्याला एक तर लक्षात आलेलं आहे की कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये अजूनही ही गोष्ट आहे की कुठेतरी अन्याय होतो, कुठेतरी कमी लेखल्या जाते, कुठेतरी इग्नोर केल्या जाते, कुठेतरी डिस्क्रिमिनेट केल्या जाते, कुठेतरी दुर्लक्ष केलं जाते आणि कुठेतरी निर्णय प्रक्रियेवरती डाऊट घेतला जातो. म्हणजे एकंदरीत आपल्या प्रत्येकीच्या बोलण्यातून ते दिसून आलं. खरं तर ही गोष्ट म्हणजे प्रॅक्टिकल आहे, अनुभव आहे आणि याची सुरुवात आपल्या घरापासून व्हावी. आणि आपण इतके फॉर्च्युनेट आहोत सर्वच की 2 महापुरुषाला आपण फार जवळून मानतो. एक बुद्ध आणि दुसरे पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे एक 2500 वर्षापूर्वीचा महापुरुष आणि एक 64-65 वर्षापूर्वीचे एक महापुरुष.
या दोन टोकामध्ये आपण पाहिलं, हे या दोन्ही माणसांनी विद्रोह केला, आपल्या स्त्रीला माणूस म्हणून कसं उभं करता येईल. बघा, दोन्ही माणसांनी. स्वयं बुद्ध ज्यावेळेला स्त्रियांच्या बाबतीतला आलेख पाहत होते आणि ज्या वेळेला बुद्धांनी प्रत्यक्ष पाहिलं की कोणत्याच गोष्टीमध्ये ती पुरुषापेक्षा कमी नाही, आणि म्हणून श्रमण संस्कृतीमध्ये जगाच्या पाठीवरती पहिल्यांदा काशाय वस्त्र परिधान करण्याचा प्रवाह स्वयं बुद्धांनीच दिला. आणि गौतमी पहिली भिक्खुनी म्हणून या निसर्गाला मिळाली की पुरुषच भिक्खू कसा काय होऊ शकेल, श्रमण कसा काय होऊ शकेल. आणि तिथून पुढे आपण पाहिलं तर सामाजिक समता या चळवळीमध्ये स्वयं तथागत बुद्धांनी दिलेल्या स्त्री पुरुषाच्या समानतेचा हक्क पुढे आपल्याला पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत दिसून येते. बाबासाहेब एकदा खूप हळवे झाले, एक आठवण म्हणून. आणि बाबासाहेब म्हणतात की जेव्हा मी विलायतेला जातो आणि भरदस्त प्लॅटफॉर्मवरून चालताना माझ्या बाजूने माझ्यासारखे सुटाबुटातली एक स्त्री तेवढ्याच कॉन्फिडन्सनं चालते. बाबासाहेब म्हणतात तेव्हा मी विचार केला, जेव्हा मी भारतात जाईल तेव्हा माझी स्त्री सुद्धा अशी सुटाबुटातून माझ्या बरोबर चालावी, तेव्हाच माझ्या लढ्याचं खरं यश मिळेल. एवढा मोठा बाबासाहेबांकडे विचार होता की बाबासाहेब विलायतेत असताना तुमचा विचार करायचे की या अमेरिकेमध्ये, लंडनमध्ये भरदस्त फुटपाथवरून मी सुटाबुटाने चालतोय आणि माझ्या बाजूने एक स्त्री की जी अमेरिकन असेल, युकेची असेल आणि ती सुटाबुटात चालते. आणि बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलं की एक दिवस असा यावा की भारतामधली प्रत्येक स्त्री, डझंट मॅटर शी इज अ हिंदू, मुस्लिम, जैन, ख्रिश्चन, शीख, ईसाई, डझंट मॅटर, पण भारतीय स्त्री म्हणून तिने सुद्धा आपला ठसा उमटवावा आणि या स्त्रीसारखं चालावं. या दोन महापुरुषाला आपण अनुमोदित करतो, फॉलो करतो. आणि म्हणून नक्कीच तुमचे हे विचार तेवढेच अनुमोदित आहेत. आपल्या ह्याच विचारांना धरून मी आणखी सांगू शकेन की बाबासाहेबांनी जेव्हा हिंदू कोड बिल आपल्या भारतीय संविधानामध्ये समाविष्ट केलं आणि ते जेव्हा सगळे इक्वॅलिटीसाठी म्हणजे भांडत होते, त्यावेळी बाकीचे जे संसदेमध्ये होते त्यांनी त्यांना अपोज केलं. आणि जगातली एकमेव अशी अद्वितीय व्यक्ती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आणि हे जगात म्हणजे पहिलं आणि शेवटच घडलेलं आहे की असं जनतेसाठी, स्त्रियांसाठी किंवा आपल्या समाजासाठी, अखंड मानवजातीसाठी कोणी एवढा मोठा त्याग केलेला नाहीये. नक्कीच आपलं ऑब्झर्वेशन आणि आपलं अनालिसिस तेवढंच दर्जेदार आहे, महत्वाचं आहे. आणि म्हणून या सेगमेंटच्या समापनाकडे जाताना आपल्याला एक तर अनुभवलंय की सर्वच काही अलबेल नाहीये. आजची बदललेली परिस्थिती आणि आजच्या बदललेल्या परिस्थितीमध्ये प्राचीन आणि मध्य आणि जुन्या काळात घडलेल्या स्त्रियांची आंदोलनं, त्यांचा त्याग आणि समर्पण कामी आलेलं आहे. आजची बदललेली स्त्री बाह्य रूपाने जरी बदललेली असली तरी मनाने कुठे ती खचत आहे का, दुर्बल आहे का, परेशान आहे का, हताश आहे का, बेचैन आहे का, तिचं चित्त अजूनही तिच्या स्वातंत्र्यासाठी शोधत आहे का, कधीतरी ती आजही आपल्या पतीकडे मन मोकळं करून आपल्या स्वातंत्र्याची आपली महिमा गात नाहीये. तिला लिहायचं आहे पण तिला लिहिण्याला बंधन येतात, तिला वर्तमानपत्रात लिहायचं आहे पण ती स्त्री म्हणून लिहू शकत नाही का, तिचं लिहिलं तर एक पुरुष म्हणून संपादक किती ग्राह्य करत असेल, स्वीकारत असेल. असे अनेक आणि नाना प्रश्न आजही या 2021 मध्ये उभे आहेत. आपण सर्वजण स्त्री आणि पुरुष एकत्र येऊया आणि या लढ्याला मजबूत करण्यासाठी अशा प्रकारचं एक नवीन टायटल तयार करण्यात आलेलं आहे आणि त्याचं नाव आहे निब्बान पय्यती. पय्यती इज द कलेक्टिव्ह पॉवर ऑफ वुमेन्स. कलेक्टिव्ह पॉवर, जेव्हा अनेक स्त्रिया एकत्र येऊन एक पॉवर तयार होतो, एक शक्ती तयार होते, एक फोर्स तयार होतो, त्याला म्हटलेलं आहे पय्यती, निब्बान पय्यती, कलेक्टिव्ह पॉवर ऑफ द वुमेन्स. आणि म्हणून मुंबई सारख्या इलाख्यात आणि आसपासच्या इलाख्यात काम करताना अशा सर्व शिक्षित स्त्रियांना एकत्र करून या स्त्रियांच्या बाबतीत एक विचार व्हावा, एक संघटन उभं राहावं. कदाचित राजकारणाशी त्याचा संबंध नसावा, शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक
या साऱ्या क्षेत्रामध्ये त्या ठसा उमटवतील आणि शिक्षित स्त्री साऱ्या बदलणाऱ्या प्रक्रियेमध्ये आपल्या स्वतःचा एक जिद्द म्हणून उभी करेल. आणि म्हणून निब्बाण पंयती या कलेक्टिव्ह पॉवरला आपण 2020 मध्ये आपण जन्माला घातलं. आणि निश्चितच पद्धतीने या साऱ्या स्त्रियांना निब्बाण पंयतीच्या प्लॅटफॉर्मवरती येता यावं, विचार मांडता यावे, लिहिता यावं आणि जगाच्या सोबत आपले रिलेशन्स एक बुद्धिस्ट वुमेन म्हणून जपान सोबत, थायलंड सोबत, म्यानमार सोबत, कंबोडिया सोबत, श्रीलंकेसोबत या भारतीय बौद्ध स्त्रीना आपला एक वैचारिक संबंध कसा निर्माण करता येईल त्याच्यावरती काम करावं. आणि म्हणून मी आजच सर्वांना आग्रह करतो, खरं तर हे एक दिवसापुरतं नाहीये, आपल्याला खूप दीर्घकाळ काम करायचं आहे. पुरुष आणि स्त्री या दोन्ही वर्गामध्ये खरं तर कधी कधी असं होते की सत्ता आणि स्वातंत्र्य या दोन गोष्टी अमर्यादित झाल्या तर त्यातून केवळ उन्माद जन्माला येतो. सत्ता आणि स्वातंत्र्य याच्यात संतुलन नसेल तर त्यातून सुख समाधान जन्माला येण्याच्या ऐवजी तो दिशाहीन विद्रोह जन्माला येतो. आणि म्हणून आजच्या स्त्रीला कायद्याने, संविधानाने स्वातंत्र्य आणि सत्ता या दोन केंद्राच्या अत्यंत समीप नेला आहे. बऱ्याच वेळेला आजची स्त्री या कायद्यांचा दुरुपयोग करत आहे का, आता याच्यावरती चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणून केवळ स्त्रियांच्या अन्यायाबद्दलच बोललं तर कदाचित एक अंग होऊ शकेल, मी केवळ पुरुष आहे असं म्हणून नाही, तर कधी कधी अशा प्रकारची चर्चा आता होत आहे की काही ठिकाणी, काही वेळेला, काही प्रसंगामध्ये स्त्री म्हणून ती विक्टिम होत आहे का, आणि विक्टिम होऊन ती काही कायद्यांना आपल्याला अमर्याद आणि दिशाहीन रूपाने वापरत आहे का. मला वाटते याच्यावरतीही विचार व्हावा. जर तो विचार झाला नाही तर सत्ता आणि स्वातंत्र्य याला दिशाहीन होऊन जर स्वीकारलं तर त्यातून उन्मादाशिवाय काही जन्माला येणार नाही. आजच्या घडीला मी तुम्हाला सांगतो, बिईंग बुद्धिस्ट मंक, आमच्याकडे अनेक लोक येत आहेत. विवाह झाला, मॅरेज झाला आणि दुसऱ्याच महिन्यामध्ये दोघ जण डिवोर्स घ्यायला येतात. कारण जर तुम्ही पाहिली तर इतके क्षुल्लक कारण आहेत. असं वाटते की या कारणासाठी या संसार तुटू नये. कधी काळी स्त्री अजिबात ऐकत नाही तर कधी काळी पुरुष स्त्रीच ऐकत नाही. दोघांचं सामंजस्य कदाचित वर्तमान काळातल्या यंत्रसामुग्रीचा आधार घेतल्यामुळे की काय संपुष्टात येत आहे. जिथे सामंजस्य संपते तिथे स्त्रीचा अन्याय काय आणि पुरुषावर होणारा अन्याय काय. अन्याय तो अन्यायच आहे. स्त्रीने पुरुषावर केलेला अन्याय आणि पुरुषाने स्त्रीवर केलेला अन्याय, शेवटी त्यातून अन्यायाचीच परिस्थिती उत्पन्न होते. म्हणून आज आपल्याला, तुम्हाला, मला आणि या शिक्षित समाजाला या जाता जाता आपण सांगूया, अन्याय अन्याय आहे. स्त्रीने केलेला अन्याय तो कमकुवत नसतो, तोही भयानक आहे. आणि पुरुषाने केलेला अन्याय तोही कमकुवत नाही, तोही जाचक आहे. स्त्री आणि पुरुष म्हणून एकमेकांच्या धोरणावरती मात करून अन्याय करण्यापेक्षा स्त्री आणि पुरुष म्हणून आपल्याला एकमेकांना समजून घेता येईल का. पतीने पत्नीला समजून घ्यावं आणि पत्नीने पतीला समजून घ्यावं. पुरुषाने स्त्रीला समजून घ्यावं आणि स्त्रीने पुरुषाला समजून घ्यावं. आणि समाजातली सर्वात मोठी समानता दोघांच्या सामंजस्यावरतीच टिकून आहे. आजचं सेगमेंट, आजचा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण केलेलं विश्लेषण, तुम्ही केलेलं विश्लेषण अत्यंत प्रभावशाली आहे. आणि आपण आलात, आम्हाला संबोधित केलं, आम्हाला ऐकलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचंच सन्मानित अनुमोदन करतो. आणि यापुढे आम्हाला खूप वेळा तुम्हाला ऐकायला आवडेल. यापूर्वी तुम्ही खूप सभा ऐकल्या, आता तुम्ही सभेत भाषण करा, आम्ही मात्र तुमचे भाषण ऐकायला सदैव रेडी आहोत. आपण आल्याबद्दल बुद्धा ब्रॉडकास्ट युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज 8 मार्च 2021 महिला जागतिक दिनाच्या निमित्ताने छोटीशी भेट म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अत्यंत स्खलित प्रसिद्ध भाषण आम्ही बौद्ध का झालो, त्या स्त्रियांचा अत्यंत सुंदर उल्लेख केला आहे. आज विशेष रूपाने आपल्या सर्वांच्या प्रती आजचे पॅनलिस्ट म्हणून स्वातीताई, अपेक्षाताई, सीमाताई, रश्मीताई, रेवतीताई आणि संघमित्राताई, आपल्या सर्वांचं मी एक या कार्याचा भाग म्हणून, अनुमोदन म्हणून आपल्या सर्वांचे मी अनुमोदन करतो. आणि विशेष रूपाने ती भेट म्हणून आपल्या सर्वांना एक गिफ्ट आम्ही आणलेली आहे. तर मला वाटते की आज तुम्हाला देऊन तुमचा सन्मान करायला मला आवडेल. प्लीज गिव्ह मी वन. तर या ठिकाणी आदरणीय स्वाती अजय गायकवाड, खरं तर
यांच्या घरी आम्ही आज आलो आहे. हे यांचं सुंदर घर आहे. अभिनंदन तुम्हाला. आणि मला वाटतं की आज 8 मार्च 2020 ला लॉकडाऊन लागण्याच्या काही अगोदर या घराचं इनॉग्रेशन झालं. 8 मार्च 2020 ला इथेच होतो आणि 8 मार्च 2021 ला आम्ही इथेच आहोत. आपल्या दोघांचं, अजय भाऊ आणि आदरणीय स्वाती मॅम, आपल्या दोघांचाही आम्ही सन्मान करतो. गिफ्ट मात्र स्वाती ताईला देतो कारण आज वुमेन्स डे आहे आणि आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचा सन्मान करूया. त्याचबरोबर आज आलेल्या अपेक्षा अमृत भाकणकर शिक्षिका आहेत. त्यांनी सुद्धा खूप चांगलं विश्लेषण केलेलं आहे. त्यांचं सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अत्यंत प्रभावशाली भाषण आम्ही बौद्ध का झालो आणि एक निब्बाणची एक सुंदर भेट म्हणून त्यांना आपण अनुमोदित करून या दोन्ही गोष्टी आपण त्यांना देत आहोत. थँक्यू व्हेरी मच. त्याचबरोबर आदरणीय सीमा प्रमोद पवार उद्योजिका आहेत. खूप मोठ्या उद्योजिका व्हा. आम्हाला पैशांची फार गरज आहे. पैसा नसेल तर काहीच करता येत नाहीये. बरोबर आहे की नाही? इथे आपण आलो, 2 पैसे खर्च केल्याशिवाय आपल्याला कोणाला येता नाही आलं. पण सरच काही करण्यासाठी आपल्याकडे उद्योग राहावा आहे. तुमच्याकडनं आम्ही शिकलो. आपल्याला सुद्धा आम्ही बौद्ध का झालो हे बाबासाहेबांचं सुंदर प्रकाशित केलेलं भाषण आणि बुद्ध मंत्रा आणि निब्बाणचं सुंदर एक गिफ्ट आपल्याला मी अनुमोदित करत आहे, आपल्याला भेट म्हणून देत आहे. त्याचबरोबर आदरणीय रश्मी चंद्रकांत जाधव यांच्या प्रती सुद्धा अत्यंत सुंदर विश्लेषण केलं. प्रशासकीय सेवा, त्यातल्या अडचणी, 2 पुस्तकं काय गिफ्ट आहे का एक्स्ट्रा? ओके. तर ताईनं सुद्धा आम्ही बौद्ध का झालो हे भाषण आणि तद्वतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या अत्यंत विचाराला प्रभावीपणे काम करणाऱ्या निब्बाणचा एक भेट म्हणून आदरणीय ताईंना आपण सन्मानित करीत आहोत. त्याचबरोबर आयुष्यमाननी रेवती लक्ष्मण मोरे यांनी सुद्धा अत्यंत प्रभावीपणे आपले विचार मांडले. ग्रामीण क्षेत्रात त्या काम करत आहेत. त्यांना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत प्रभावी वैचारिक रूपाने मांडलेले पूजनीय बाबासाहेबांचं भाषण आम्ही बौद्ध का झालो त्याचा अंक आणि निब्बाणची बुद्ध मंत्रा भेट देऊन आपण त्यांचा सन्मान करीत आहोत. त्याचबरोबर आदरणीय संघमित्रा मनमीत बर्वे त्या कर्नल बर्वे यांच्या सून आहेत आणि मला असं वाटतं की शेवटी जाताना सांगायला काही हरकत नाही. युअर इंटरनॅशनल नो ओके ओके अच्छा. विशेष रूपाने त्यांनी आपले विचार प्रभावीपणे मांडलेले आहेत. तर त्यांना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अत्यंत प्रभावी भाषण आम्ही बौद्ध का झालो त्याचा अंक आणि ही निब्बाणची भेट देऊन आपण त्यांचा आपण सन्मान करत आहोत. पण टाळ्या वाजवून स्वागत करूया. पुन्हा एकदा आपण सर्वजण इथे आलात. विशेष रूपाने आपण काम केलेलं आहे. आमचा कॅमेरामॅन अतुल, आजचे बुद्धा ब्रॉडकास्टचे को डायरेक्टर आमचे आदरणीय संदीप जाधव सर, त्याचबरोबर ऑनलाईन काम बघणारा आमचा आयुष्यमान मनोज ना मनोज आयुष्यमान खैरे सर, संजय खैरे सर, त्याचबरोबर विशेष रूपाने दोघा तरुणांनी खूप काम केलं. शुभम आणि हर्ष या दोघांनी सुद्धा ही अरेंजमेंट करण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर आदरणीय कर्नल बर्वे सर, ते रिटायर आहेत. मोठी त्यांनी सेवा केलेली आहे आणि प्रत्येक धम्माच्या ऐतिहासिक कामामध्ये त्यांचा मोठा हिस्सा आहे, वाटा आहे. दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ते आमच्यात प्रसिद्ध आहेत. तेही सुद्धा इथे आलेले आहेत. त्याचबरोबर प्रशासकीय सेवेत काम करणारे गॅजेटेड ऑफिसर आदरणीय अजय भाऊ गायकवाड की ज्यांच्या घरी आपण आहोत. खरं तर त्यांच्यावर मोठी जबाबदारी शासनाची आहे. त्यांनी ती सांभाळली, पाहिली आणि मला वाटते नेवासेवावरून प्रवास करून ते इथपर्यंत पोहोचले. मी तुमचंही अनुमोदन करतो. आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं, अनुमोदित केलं. आपल्या सर्वांचं मी अनुमोदन करतो. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम करतो. पुन्हा भेटूया. बुद्धा ब्रॉडकास्ट युट्यूब चॅनलच्या वतीने आपण नक्कीच या. आपल्याला ऑनलाईन बघता नाही आला तर डेफिनेटली विदिन 2 or 3 days मध्ये याचा ऑफलाईन एपिसोड बुद्धा ब्रॉडकास्ट युट्यूब चॅनलवरती विथ साऊंड अँड विथ गुड पिक्चर क्वालिटी आपण अपलोड करणार आहोत. आपण नक्की ते पहा. पुन्हा एकदा काही नवीन विषय असेल, काही प्रश्न असतील आणि आपलं काही मत असेल तर आपण कमेंट्स बॉक्समध्ये लिहू शकता. बुद्धा ब्रॉडकास्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आम्हाला या प्रेरणा द्या अशी मी आपल्याकडनं अपेक्षा करतो. थँक्यू व्हेरी मच. साधू साधू साधू.